येणार आहेत. सो त्यासाठी मी आपल्या कंपनीच्या ज्या ग्रेट लीडर आहेत ज्यांनी विरार पासून सुरुवात केली, पण विरार पासून सुरुवात करता करता ऑल ओव्हर महाराष्ट्र, आउट ऑफ महाराष्ट्र, वडोदरा, तेलंगणा, त्यानंतर पुणे, नाशिक, अशा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या टीम्स डेव्हलप केलेल्या आहेत. आणि अशाच ग्रेट लीडरला आपण जोरदार टाळ्यांनी त्यांना इन्व्हाइट करूया, ज्यांचं नाव आहे मानसी पत्त्याने. सो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. येस, जोरदार चॅट मध्ये टाळ्या झाल्या पाहिजेत. वेलकम झालं पाहिजे मॅमचं. येस मॅम, मानसी मॅम वेलकम. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच आरती मॅम. आणि सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक, कारण एकदम महत्वाचा 9 वाजताचा तुमचा जो टाइम आहे तो तुम्ही इथे मीटिंग साठी देताय आणि आपलं भविष्य घडवण्यासाठी देताय. सो माझ्यापेक्षा तुमच्या स्वतःसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे, कारण ज्या 537 लोक कनेक्ट झालेत आणि ज्या 537 लोकांनी इथे टाइम दिलाय. सो आज खरंच खूप एक व्हॅल्युएबल मीटिंग आणि एक व्हॅल्युएबल फीडबॅक तुम्हाला आज इथे ऐकायला मिळणार आहेत. आणि मला असं वाटतं की इंतजार करने वाले को उतना ही मिलता है, इंतजार करने वाले को उतना ही मिलता है जितना कोशिश वाले छोड़ देते कोशिश करके. ठीक है, सो बचा कुचा मिलता है. तो इसीलिए इंतजार नहीं करना है तो कोशिश करना है. आणि ज्या लोकांनी आपल्या अडचणींवर मात करून, त्यांनाही एलडीपीला यायला जमणार नव्हती, पण काहीतरी प्रयत्न करायचाय, कुठेतरी पुढे जायचंय म्हणून सुरुवात केली. आणि काल आणि 15 आणि 16 तारीखला जो एलडीपी झाला तो त्यांनी अटेंड केला. तो मॅम एक व्हिडिओ प्ले करतील, तो तुम्ही सगळ्यांनी बघायचा आणि त्याच्यानंतर आपण आपल्या सेशनला सुरुवात करणार. येस मॅम. येस, स्क्रीन शेअर झाली की सांगा मानसी मॅम. येस. दिसतंय? हो. आवाज येतोय ना मानसी मॅम? येतोय. अडकतोय व्हिडिओ. सो सगळ्यांचं वेलकम होतं आणि खूप छान अशा पिंक कलरच्या ड्रेस मध्ये सगळ्या जणी खूप हॅप्पी फेसेस मध्ये एंट्री करतायत. मॅम थोडा अडकतोय व्हिडिओ. आवाज नाही येत. हाँ, ये तो ना चढ़ सके तेरा नाम सीने पे लिखा हर कोई आगे बढ़ सके तेरा रंग ऐसा चढ़ गया कोई और रंग ना चढ़ सके तेरा नाम सीने पे लिखा हर कोई आगे बढ़ सके जुनून है जुनून है इश्क का जुनून है
कोशिश तो है बस यही रहे खुशबुए गुलशन रहे तेरी जुल्फ सुलझाने चला तेरे और आने चला कहा कोई सुर ना हो बेसुरा हो मैं गाने चला आवाज थोडा ब्रेक होतोय मॅम. पंछा चुमोर बिगड़ गया तेरी बारिशों का कर्म है ये मैं बिखर गया मैं संभल गया जैसा भी हूँ बता मुझे ये नहीं है बोलना पागल के मैं बन सकूं मुझे द्वार ऐसा खोलना सांसों की इस रफ्तार को धड़कन के इस जहान को हर दिल को हर हाथ छुपाए क्यों हम सच से नजरें हटाए क्यों खुद को बदलना है अगर बदलूंगा मैं तेरे लिए शोलों पे चलना है सॉरी, आवाज ऍक्च्युली थोडा डिस्कनेक्ट होत होता. पण तुम्ही व्हिडिओ नीट पाहिला असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये मिक्स फिलिंग दिसत होत्या. काही जणी थोड्याशा इमोशनल होत्या, तितकेच हॅप्पी होते, तितकेच सुंदर डान्स करत होते. सो यातल्या बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या फर्स्ट टाइम अशा ट्रेनिंगला आलेल्या होत्या. आणि ज्यांनी हे ट्रेनिंग घेतलंय ते डॉक्टर बासू माळी सर. तर हे हे कोण होते याच्याबद्दलची थोडी माहिती देईन मी तुम्हाला, की 4,500 प्लस वर्कशॉप त्यांनी ग्लोबली केलेले आहेत. 21 पेक्षा जास्त कंट्रीज मध्ये ते गेलेले आहेत. आणि त्यांची सेल्स मास्टरी आणि प्रोफेशनल स्पीकर कोर्स त्यांनी केलेले आहेत. 817 वेगवेगळे ट्रेनर्स त्यांनी पूर्ण देशभरात बनवलेले आहेत. 5 ह्युमन डेव्हलपमेंटवर बुक्स त्यांनी लिहिलेले आहेत. बिझनेस कोच आहेत, NLP मास्टर आहेत. आणि 180 पेक्षा जास्त तास ते विदाउट पीपीटी ट्रेनिंग देऊ शकतात. आणि अशा बेस्ट बिझनेस कोचने या 2 दिवसामध्ये इतकं जबरदस्त ट्रेनिंग आम्हाला दिलं. आणि त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून ज्या महिला कधी समोर येऊन बोलल्या नव्हत्या किंवा त्यांना कधी असं वाटलं सुद्धा नव्हतं की आपण माईक हातात घेऊ आणि आपण एक्सप्रेस होऊ, बऱ्याचशा जणींच्या मनात काही गोष्टी होत्या त्या बाहेर निघाल्या. आणि आज काल बाहेर निघताना पूर्णपणे बिझनेस अप्रोच घेऊन बाहेर निघाल्या. तो अशा काही जणांच्या आज आपण इथे फीडबॅक बघणार आहोत. सो फीडबॅक देणाऱ्या प्रत्येकाला मी सांगेन की तुम्ही यायला तयार नव्हतात, तुम्ही कसे इथे आलात आणि त्यानंतर 2 दिवस सेशन अटेंड केल्यावर तुम्हाला काय वाटलं आणि इथून पुढे तुमच्याकडून काय होणार आहे, हा असा फीडबॅक द्यायचा आहे. खूप जास्त वेळ नाही, कारण बऱ्याच जणांना फीडबॅक द्यायचा आहे. ओके. सो मॅम हँड रेज केले त्यापैकी एकेकाला तुम्ही अनम्यूट करा. एक नीलांगी मॅम ना अनम्यूट करा. मी दिसत नाहीये मानसी मॅम, मी दिसत नाहीये का? नीलांगी मॅम बोला, अनम्यूट. येस. हा हा केलं मॅम आम्ही. तुम्ही दिसत नाही. एक सेकंड हा. आणि प्लीज सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा. मॅम त्यांना वेळ लागत असेल तर दुसऱ्या कोणाला तरी अनम्यूट करा.
नाही मॅम, तर बोलत होत्या. निलंगी मॅम, परत अनम्यूट झालं का? एक मिनिट. हा. ओके, हा झालं. हा, हॅलो एव्हरीवन आणि थँक्यू मॅम मला बोलायला दिल्याबद्दल. सॅटर्डे संडेचा एलडीपी खरंच खूप सुंदर होता. हा तिसरा एलडीपी आहे माझा आणि मी स्वतःच्या इच्छेने आले इथे आणि माझ्या मुलीला पण सोबत घेऊन आले. तिची नुकतीच 12वीची एक्झाम झाली आहे. म्हटलं बघ काय लाईफ चेंजिंग म्हणजे प्रोग्राम असतो हा, म्हणजे आपल्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो. की कितीतरी प्रॉब्लेम्स आपण घेऊन जातो तिथे मनात साठवलेले असतात, पण तिकडे गेल्यावर आपण कसे ओपन अप होतो. सरांनी खूप छान छान गोष्टी शिकवल्या. त्यापैकी बर्गर सिस्टीम म्हणजे बर्गर पॅटर्न जे आहे, कसा बर्गर बनवायचा आणि समोरच्याला खायला घालायचा. सो हे जे पॅटर्न आहे हे आपण आपल्या डेली रुटीन मध्ये पण यूज करू शकतो. जी अनावश्यक एनर्जी आपण बोलण्यामध्ये वाया घालवतो. शॉर्ट अँड स्वीट किस किस फॉर्म्युला जो सांगितला सरांनी, तो पण खूप अप्रतिम होता. आणि आयुष्यामध्ये ज्या काही आपण प्रत्येक वळणावर कसे वागतो बोलतो, सगळ्यांसमोर माफी मागायला शिकलं पाहिजे. स्वतः बोलतात ना, जो खुद झुकता है वो दुनिया को झुकाता है. ह्या गोष्टी शिकवल्या. सगळ्यांचा रिस्पेक्ट करायला शिका, कसं डाऊन टू अर्थ राहायचं. सक्सेस मिळवल्यावर सुद्धा ह्या छोट्या छोट्या गोष्टी तिकडे गेल्यावर म्हणजे आपण असं आपल्याला माहितीये, पण जेव्हा आपण अशा व्यक्तीच्या ऑरामध्ये असतो समोर, तर त्या सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स मध्ये आपल्याला हे लवकर सगळं समजतं. आणि 2 दिवस आहे ना मॅम, कसे गेले ना कळतच नाही. म्हणजे आपण असे 2 दिवस कुठेही जातो फिरायला, गेट टुगेदर करतो. गेट टुगेदर कमी आणि गॉसिपिंग जास्त असतं. अनावश्यक पैसे वाया घालवतो. कंपनीने इतकं चांगलं सोर्स ठेवलेला आहे की रिपर्चेस करून अगदी बोलतात ना, शून्य अमाऊंट मध्ये आपण 2 दिवस आपल्यासाठी इतकं छान हे देते कंपनी. की चांगले ट्रेनर आहेत बासू सर, त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला. आणि वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतात, जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम ऐकायला मिळतात तेव्हा आपला प्रॉब्लेम खूप छोटा असतो. आणि माझ्या मुलीचा पण एक्सपिरियन्स ती सांगेल. तशी सांग. हॅलो एव्हरीवन, थँक्यू सो मच Hello. मला बोलायला दिल्याबद्दल. मानसी मॅम, थँक्यू सो मच. ॲक्च्युली माझा हा फर्स्टच एलडीपी होता आणि हा फर्स्ट एक्सपिरियन्सही होता आणि खूप अप्रतिम एक्सपिरियन्स होता. लाईक मी खूप नवीन गोष्टी शिकल्या, लाईक बर्गर सिस्टीम किंवा मग असं कसं आपण एखाद्याला टॅकल करू शकतो, पेशन्स, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. म्हणजे असं बोलायला फार कमी आहे, बट मी एक असं जास्त पेशन्स माझ्यात नसत, बट सरांमुळे मला खूप पेशन्स पण शिकायला मिळाले. प्लस मला खूप चांगलं नॉलेजही मिळालं. मी खूप ग्रेटफुल समजते स्वतःला की मला ह्या प्लॅटफॉर्मवर बोलायला मिळते. म्हणजे सगळ्यांनाच थँक्यू सो मच. विकास सर, प्रिया मॅम, मानसी मॅम, मधुरा मॅम, माधुरी मॅम, गार्गी मॅम, त्यांनी, ममता मॅम, त्यांनी आम्हाला हे Motivate केलं. मोटिवेट केलं आणि चान्स दिला बोलायचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅडम. आणि मी असं डिसिजन घेतलंय की मी आता माझ्या मुलीचा ट्रायपॉड मारणार आहे आणि तिला ह्या फील्डमध्ये आणणार. ती कुठलाही फील्ड निवडू दे, पण ह्याच्यामध्ये तिला मी कनेक्ट करणार. वाव, व्हेरी थँक्यू गुड. सो मच. सो बघा मॅम, दोघीही आल्या होत्या आणि जस्ट 12वीची एक्झाम दिली आणि त्या आता स्वतःचा ट्रायपॉड कन्वर्ट करून व्हीआर मोर मध्ये फुल फ्लेज मध्ये काम करणार आहेत. सो व्हीआर मोर मध्ये यंग एंटरप्रेनर तू होऊ शकतेस. खूप छान डिसिजन आहे आणि खूप छान पद्धतीने पार्टिसिपेट सुद्धा केलं होतं. मस्त, खूप छान, मस्त फीडबॅक आहे मॅम तुमचा. थँक्यू सो मच. मॅम नेक्स्ट मयुरी दर्दे मॅम ना करा. येस मयुरी मॅम, अनम्यूट करा. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवायचे, कॅमेरा. मयुरी मॅम, अनम्यूट करा. हॅलो. येस, येस मॅम, बोला. बोला मॅम. मी मयुरी दळे, नालासोपारा येते आहे. मी 14-15 आपला IT मध्ये खूप काही शिकायला मिळालं. बासू सरांनी खूप छान पद्धतीने अ, शिकवलं, मार्गदर्शन केलं. आणखीन आपल्या टीमला कसं पुढे न्यायचं किंवा तो बर्गरची छोट्या छोट्या गोष्टीमधून कसं आपण पुढे जायचं आणि म्हणजे कसं म्हणजे मोठ्या काही बोलायचं नाही. म्हणजे बर्गर म्हणजे म्हणजे काय बोलतात ते छोट्यामधून मोठं असं म्हणजे कसं आपण सांगायचं लोकांना, तसं शिकवलं सरांनी. आणखीन थँक्यू विकास सर, प्रिया मॅम. आणि खूप छान वाटलं, सगळ्यांना बोलायची संधी मिळाली. जे मनामध्ये जे होतं थोडंफार
ते बाहेर पडलं, छान वाटतं. सगळ्यांनी LDP अटेंड केला पाहिजे. थँक्यू मयुरी मॅम. आणि कालचा जो तुम्ही व्हिडिओ बघितलात त्या तुम्ही मयुरी मॅमचा व्हिडिओ बघितलात. मयुरी मॅम एक्सप्रेस झाल्या तिकडे आणि इतक्या दिवसापासून हो. त्यांच्या मनात साठलेल्या गोष्टी त्यांनी तिथे शेअर केल्या. आणि मला असं वाटतं की जे त्यांचं ज्या ते एक्सप्रेस झाल्यात तर त्या गोष्टीतून आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी खरंच VR मोर त्या जबरदस्त पद्धतीने करणार आहेत. आणि पुढच्या 10 वर्षाचा त्यांचा जो स्ट्रेस आहे किंवा जी फायनान्शियल कंडिशन आहे ती त्या पुढच्या 1 वर्षामध्येच VR मोर मध्ये जबरदस्त काम करून चेंज करणार आहेत. राईट मॅम? मयुरी मॅम हा मॅम. हा मॅम. नक्की? हॅलो. हो, नक्की. ओके. थँक्यू मयुरी मॅम. येस ओके मॅम. मॅम. संगीता बुवड मॅमना अनम्यूट करा. येस मॅम, बोला. नमस्कार, मी संगीता भुवड. नमस्कार मॅम. कालचा LDP परवाच्या दिवशी आणि 2 दिवस माझे खूप छान शिकायला भेटले तिकडे. आणि भरपूर काही अशा गोष्टी मी शिकली की कधी आयुष्यात पण हे बघितलं नव्हतं. असं माझं यायचं नक्की नव्हतं, कारण माझ्या घरात जसा प्रॉब्लेमच चाललेला होता. पण शीतल मॅडमनी मला सांगितलं की चल संगीता, बघ तू सगळे प्रॉब्लेम विसरून जाशील. आणि खरोखर मी तिकडे गेली आणि सरांनी चांगल्या प्रकारे शिकवलं की लोकांना कसं हँडल करायचं, कसं त्यांच्यासमोर बोलायचं, कसं त्यांना बर्गर खाऊ घालायचा. ते थँक्यू बोलते. आणि खूप काही शिकायला भेटलं, भरपूर शिकायला भेटलं. म्हणजे माझ्यात एक एक जगण्याची आशा उत्पन्न झाली की मी हे करू शकते. थँक्यू. थँक्यू संगीता मॅम. आणि थोडस खूप म्हणजे चाललं होतं काम तुमचं, पण ज्या लेवलला व्हायला पाहिजे होतं त्या लेवलला होत नव्हतं. पण आता काय वाटतंय LDP केल्यानंतर की आता खूप तुम्हाला छान. मार्केटमध्ये काही अडचणी येतील का? किंवा कोणीही नाही, कुठल्याही प्रकारचे रिझन्स दिले तर तुम्ही त्याला इझिली टॅकल करू शकता की नाही करू शकता? 100%. नक्की करू शकता. 100% कॉन्फिडन्स वाढलाय. सो हो. मार्केटमध्ये जायचं आणि जास्तीत जास्त आपली जी ऑफर लागली आपल्याला लगेच बाहेर पडायचं आणि जास्तीत जास्त लोकांना ही ऑफर सुद्धा विन करायची काल आहे. जेव्हा येस. मी 2 घरी निघून आली, हा काल मी जेव्हा मीटिंग वरून आली तेव्हा मी 2 घरी हे सांगितलं. अरे वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो मस्त. काल आपल्या टीम मॅडम. मधून येस, खूप छान. मॅडम. आपल्या टीम मधून सुद्धा काल ज्या रिसोर्ट मध्ये आपण उतरलो होतो, सो बघा संधी सगळ्यांना असते, सगळ्यांना या गोष्टी समजल्यात. पण आपल्या टीम मधल्या काही लोकांनी त्या रिसोर्ट मध्ये आलेल्या महिलांना सुद्धा क्लोज केलेला आहे. सो आता तुम्हाला जिथे म्हणजे म्हणतो ना जिथे संधी मिळेल तिथे सुरू व्हायचंय. इतका कॉन्फिडन्स तुम्हाला कालच्या LDP मधून मिळालेला आहे आणि ज्याची जी गरज आहे त्याला ते द्यायचं आहे. ओके. सो हे सगळ्यांना छान पद्धतीने काल क्लिअर झालंय. येस, शुभवी तांबे मॅमना अनम्यूट करा. येस मॅम. आणि तुम्ही जसं म्हणालात महिलांनाच नाही तर जेंट्सना म्हणजे जेंट्सना सांगून आलेले आहेत बिझनेस प्लॅन. सो लवकरच होणार आहेत ते लोक पण जॉईन. येस, 1 मिनिट. शुभवी मॅम बघा होतंय का अनम्यूट? येस, बोला. थँक्यू मॅम. नमस्कार सर्वांना. मी शुभवी तांबे, राहणार विरार. मला काल LDP ला जो चान्स मिळालाय त्याचं सर्व श्रेय मी आरती मॅम आणि मानसी मॅमना देईन, कारण की आज त्या आहेत म्हणून मी VR मोर मध्ये जॉईन झाले. सो थँक्यू दोघींना पण, दोन्ही मॅमना. छान एक प्लॅटफॉर्म दिलाय आम्हाला. आणि जो 15 आणि 16 हे 2 दिवस जे आम्ही LDP मध्ये काढलेत ते अक्षरशः म्हणजे असं ऑफिसला जाणार ना तर 1 सेकंद 1 मिनिट किंवा 10 तास काम करतो ना ते अक्षरशः कंटाळवाणं असतं. पण कालचे जे आम्ही 2 दिवस LDP मध्ये काढले ते अप्रतिम, अविस्मरणीय, मोटिवेशनल आणि इन्स्पायर होते. तर त्यातून आम्हाला जे ट्रेनर मिळाले बासू माळी सर, त्यांचे सर्वप्रथम मी धन्यवाद म्हणेन, त्यांचे आभार मानेन की त्यांच्याकडून खूप गोष्टी, चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. सेल्स आणि मार्केटिंग या दोघांमधला डिफरन्स त्यांनी खूप छान पद्धतीने समजावून सांगितला.
आणि त्या जोशामध्ये आणि त्या ऍक्टिव्हली आम्ही आता काम करायला सुरुवात करणार आहोत. सो थँक्यू सो मच. बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत, पण प्रत्येकाला मला संधी द्यायची आहे, त्यामुळे मी लिमिटेडच बोलेन. थँक्यू मॅम. येस, थँक्यू सो मच शुभवी मॅम. आणि थँक्यू. तुमच्या चेहऱ्यावरच तो कॉन्फिडन्स दिसतोय की आता येस जबरदस्त येस काम होणार आहे आणि येस येस आपल्याकडे खूप जास्त अचिव्हर्स निघणार आहेत. सो थँक्यू सो नक्कीच. मच. खूप छान तुमचा फीडबॅक होता. येस, थँक्यू मॅम. येस, चित्रा लोहार मॅम ना अनम्यूट करा. येस मॅम, बोला. आवाज येते? येस मॅम. नमस्कार सगळ्यांना. मी पहिल्यांदा घरातून बाहेर पडली तर मला एवढा भारी वाटलं की मी 2 दिवसामध्ये पूर्ण आयुष्य जगली. आणि थँक्यू म्हणेल माझे करुणा मॅडम आणि सुप्रिया गुप्ता मॅडम. त्यांनी मला फोर्स केला की एकदा तरी LDP जॉईन कर, आणि जे जे काही शिकलं ते आयुष्य एकदम खूप छान झाला माझा. अजून मानसी मॅमचा खूप खूप आभार, कारण त्यांनी मला जवळ घेतलं तर मला एवढं भारी वाटलं की मी शब्दातून सांगू शकत नाही. अजून या प्लॅटफॉर्म सरांनी दिला मला, विकास गोपाल सरांनी, माननीय गोपाल विकास सरांनी दिला. त्यांना खूप खूप आभार की आम्हाला म्हणजे घरगुती राहिलेल्या बायकांना एवढा चांगला प्लॅटफॉर्म द्या, त्याबद्दल पण खूप खूप आभार. अजून काय सांगू, मला एवढं बोलायचं की शब्दच नाही माझ्याकडे. आणि सगळ्याला टाइम द्यायचं म्हणून मी थँक्यू. वी आर मोर, आय लव्ह यू, वी आर मोर. अजून थँक्यू माननीय विकास गोपाल सर. मला बोलायला सुद्धा येत नव्हता, तुम्ही सगळ्यांनी तर बघितलं असेल. मग आता येस, एवढं बोलते तर खरंच त्या सर बाशू मालिन सरांचा खूप खूप आभार. त्यांनी एवढा मोटिवेट केला आम्हाला. येस. थँक्यू थँक्यू चित्रा थँक्यू मॅम. थँक्यू आज थँक्यू तुमच्या बोलण्यातच आम्हाला थँक्यू. कालच्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स दिसतो. हो, थँक्यू माननीय विकास गोपाल सर. अजून थँक्यू प्रियाकर मॅडम. थँक्यू वी आर मोर. आम्हाला एवढी संधी दिली की आम्ही पण काय करू शकतो. थँक्यू सगळ्यांना. काय येस, किती भारी वाटलं की शब्दांनी सांगू शकत नाही. येस, येस. तुमच्यासाठी मेसेज येत आहेत. काल तुम्ही खरंच रिअल फायटर होतात, कारण जो तुम्ही परफॉर्मन्स व्हिडिओमध्ये पाहिला त्या परफॉर्मन्स मध्ये मॅडम होत्या आणि हो मॅडमना हो बोलण्याचा कॉन्फिडन्स नाहीये, कन्व्हिन्सिंग पॉवर नाहीये, असे त्यांनी 3 प्रॉब्लेम सांगितले होते. पण त्याच्या सोबत त्या खूप छान लढल्या आणि तो टास्क त्यांनी कम्प्लीट केला. आणि जे त्यांचं स्वप्न आहे, जे जे मनी त्यांना हवेत, म्हणजे त्यांचं जे 13 लाखाचं टार्गेट आहे, ते येत्या वर्षभरात येस नक्की पूर्ण हो. आणि जेव्हा एक इमोशनल पॉइंट आला, तेव्हा त्या माझ्या जवळ आल्या आणि येस त्या म्हणाल्या, मॅडम माझे लीडर आले नाही. तर मी म्हटलं, इथे कोणी लीडर किंवा कोणी असं नाहीये, इथे आलेला प्रत्येक व्यक्ती माझा आहे. आणि त्या म्हणाल्या, मी कोणाच्या जवळ जाऊ? म्हटलं, तुम्ही माझ्या जवळ या. आणि खरंच खूप छान ती फिलिंग होती. आणि वी आर मोर मध्ये आपण थँक्यू. सगळे एक आहोत. खूप छान हो, वाटलं. ते तर एक नंबर. येस, मला खूपच आवडलं की आपण कोणीच मोठा नाही, कोणीच छोटा नाही, सगळे एकच आहे, एकच फॅमिली. मला येस, एवढा भारी म्हणजे खूपच भारी वाटलं. म्हणजे एवढे दिवस आपण कधी बाहेर नाही जात, नेहमी घरी राहायचं, घरचं काम बघायचं. कधी मला जातच नाही, नुसतं शॉपिंग करायची बस, तेवढंच. आता घरचं आता बाहेर आता बाहेर पडायचंच पडायचंय, नाही. पण जोरदार काम येस करायचंय, जबरदस्त काम हो, करायचंय येस येस आणि येस. आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचंय. ओके. हो, आणि कुणाचा जीव पण वाचवला तरी माझ्यासाठी खूपच चांगली गोष्ट आहे की मी कुणाला सेव्ह करू शकते, ते येस, आपली येस, कंपनी मध्ये जॉईन करून. येस, येस. थँक्यू चित्रा मॅम. थँक्यू. मॅम, सुषमा मॅम ना अनम्यूट करा. येस सुषमा मॅम, अनम्यूट करा. नमस्कार मॅम, मी सुषमा लाड. नमस्कार. सर्वप्रथम मी सर्व लीडर्सला थँक्यू म्हणे. आणि बासू सरांचं ट्रेनिंग खूप म्हणजे असं यायची इच्छा होती,
पण घरातल्या प्रॉब्लेम्समुळे नाही म्हणत होते. एकदा मॅमनी सांगितलं, जा तुम्ही एकदा ट्रेनिंग अटेंड करा. म्हटलं ठीक आहे. एक्झाम होती मुलांची, तरी पण मग सगळं सोडून विचारच केला नाही पाठी करायचंय ते करा, मी चालले. आणि तिथे आल्यानंतर कळलं मी काय मिस करणार होते ते. खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग वाटतंय मॅम आज. बोलता येत नाही अजून, पण एवढं छान वाटलं, एवढं सगळं शिकायला मिळालं. सगळ्यात महत्वाचा व्हाय खूप मोठा होता, तो क्लिअर झाला. आणि बर्गर सिस्टीम, शाब्दिक रॅप आणि आपला SP स्पिन, या सगळ्यामुळे एवढं असं एनर्जी आल्यासारखं वाटतंय की आता आम्ही खूप काम करू शकू. येस येस. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा मी मानसी मॅमला हग केलं, तेव्हा मला आईला हग केल्यासारखं वाटलं. येस, थँक्यू मॅम. आणि आता आपल्याला खूप जबरदस्त काम करायचंय. हा कॉन्फिडन्स असाच कंटिन्यू ठेवायचा आहे आणि हो मॅम. जास्तीत जास्त पुढच्या LDP ला आपल्याला अशाच आपल्या लोकांना, नवीन नवीन लोकांना पुढे डेव्हलप करायचं आणि त्यासाठी त्यांना तिथे घेऊन यायचंय. ओके, नक्की मॅम, नक्की. मग सुषमा मॅम. थँक्यू. थँक्यू. येस मॅम. शीतल मॅम अनम्यूट करा. येस, थँक्यू सो मच. नमस्कार सगळ्यांना. थँक्यू मला संधी दिल्याबद्दल मॅडम. आणि मी पहिल्यांदाच थँक्यू म्हणेल की संगीता भोवड ताईंना, की त्यांनी माझ्या शब्दांचा मान राखून त्या आल्या. कारण नुसतं लीडर पुढे जाऊन आपली जे बिझनेस पार्टनर आहे, ज्यांना शिकण्याची गरज आहे, म्हणजे मलाही शिकण्याची गरज आहे ऑफकोर्स, पण जे नवीनच आता बिझनेसमध्ये आलेत त्यांच्या बरोबरच आपण, नाही तर मग नुसतं लीडर जाऊन काय कामाचं, असं मला सारखं फिलिंग येत होतं. आणि अशा प्रसंगातून पण त्यांनी असं मला अजिबात बोललं नाही की तुम्हाला काय तुमचा भाऊ नाही का, असं म्हणजे काही उलट उत्तर कुठे न देता त्यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आणि माझ्या शब्दांना मान राखून आल्याबद्दल त्यांचे मी पहिलं धन्यवाद मानते. कारण जेव्हा आपला टीममेट तिथे असतो तेव्हा त्या लीडरला पण भारी वाटतं. आज मानसी मॅडमना जे वाटतंय की एवढे जण आल्यानंतर आपल्या शब्दाला किंमत देऊन तो LDP सक्सेसफुल केला, त्याचाच अर्थ काही वेगळा असतो. त्याचं फिलिंग आपण नाही मांडू शकत प्रत्येक शब्दात. तर तसंच माझं ठीक आहे, माझी एवढीशी टीम आहे, पण त्यातलं कोणीतरी एक आलं, मला त्याबद्दल फार आनंद वाटतोय. आणि शिकण्याचं म्हणाल तर मी आता म्हणेन की ते फक्त इंट्रोडक्शन होतं. शिकण्यासाठी हे पुस्तक सुरू केलंय. आणि आपल्या मॅडमने, मृणालिनी मॅडमने मला हे गिफ्ट दिले. तर आता माझी जबाबदारी बनते की याच्यातलं शिकून माझ्या टीममेट्स पर्यंत ते पोहोचवायचंय सोप्या भाषेमध्ये, प्रॅक्टिकल भाषेमध्ये. आणि एक मी माझं गुपित फोडते की 2012 साली मी ऍक्च्युली आर्मी स्कूल सोडली. ते मला पुढे शिकण्यासाठी काहीतरी होतं, शिकायचं होतं. मला मला तोचपणा कंटाळा आला होता, मोनोटोनसनेस आला होता. मला MBA करायचं होतं, पण MBA ची फी मला परवडणार नव्हती. HR मध्ये जायचं होतं, म्हणजे शिकायचं होतं. पण काय म्हणतात ना, आपण तडजोड करतो प्रत्येक वेळेला. आणि तसंच मी म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्सेस मध्ये काहीतरी शिकायचं म्हणून शिकले, आले पुढे, लग्न झालं पुढे. आणि आता VR मोर मध्ये आल्यानंतर मला एवढी सुंदर संधी मिळते की 3600 रुपयाचं रिपर्चेस करतो, जे आपण प्रॉडक्ट्स वापरतोय किंवा विकू शकतो. आणि अशातच एवढं सुंदर माहोलमध्ये आणि इतके प्रोफेशनल व्यक्तींसमोर आपल्याला ट्रेनिंग मिळतंय, त्यांच्याकडून ट्रेनिंग मिळतंय इतक्या सगळ्या व्यक्तींसमोर, बरोबर, की जे प्रॅक्टिकली मिळतंय. नुसतं क्लासरूम मध्ये बसून शिकण्यापेक्षा प्रॅक्टिकल जे झालं ना, ते जबरदस्त होतं. आणि आपल्याला पुढे जाऊन प्रॅक्टिकलीच हे सगळं करायचं आहे आणि शिकायचं आहे. सो ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मानसी मॅडमचे धन्यवाद. आणि आपल्या VR मोरचे खूप खूप धन्यवाद. विकास गोपाळ सर, प्रियाकड मॅडम आणि सगळे 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 जे तिथे होते, त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी खूप काही शिकवून गेलेत ते. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. आणि शीतल मॅम जसं म्हणाल्या की जेव्हा आपला टीममेट येतो तेव्हा आपल्याला खूप भारी वाटतं. आणि जसं सर म्हणाले की मी सगळ्याच कोपऱ्यामध्ये नाचत होते, कारण सगळे टीम मेंबर्स होते.
तो आता इथून पुढे प्रत्येकाने ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे की तुमच्या प्रत्येकाचा 120चा काउंट एक एक सिंगल एलडीपी लागला पाहिजे. एवढ्या लेवलचं काम तुमच्याकडून सगळ्यांकडून झालं पाहिजे. होईल की नाही? ओके. आणि आपण ठरवलं तर आपण काही करू शकतो. हे आपण काल 2 दिवसाच्या एलडीपी मध्ये पाहिलेलं आहे की जर तुम्ही ठरवलं तरच तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. आणि मला असं वाटतं नक्कीच तुमच्या सगळ्यांकडून या गोष्टी घडणार आहेत. सो मॅम अनम्यूट करा उषा राणे मॅम ना. हॅलो. येस मॅम. हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी उषा राणे कांदिवली चारकोपवरून आहे. कालचं जे एलडीपी होतं ते फिनॉमिनल एज्युकेशनल एक जर्नी होती. म्हणजे एवढं सुंदर एलडीपी होतं ना की बऱ्याच जणांना ऍक्च्युली वाय काय आहे तो माहीत नव्हता आणि त्याच्या पुढे जाऊन होतं हाव. पण तो वाय जो आहे तो काल बऱ्याच जणांचा क्लिअर झाला. माझाही बऱ्यापैकी खूप चांगला क्लिअर झाला. त्यानंतर त्यांनी जे एसपी आणि स्पिन मेथड आहे ती स्वीट अँड शॉर्ट मध्ये कसं आपण करायचं ते त्यांनी खूप प्रॅक्टिकली शिकवलं. त्यामुळे ते मला जास्त आवडलं. कारण कसं फक्त लेक्चर देत राहणं त्यामुळे बरेच जण असे बोर होतात. पण ह्या कालच्या एलडीपी मध्ये काय होतं की खूप सारं प्रॅक्टिकल त्यांनी आम्हाला लर्न करायला लावलं. म्हणजे असं नुसतं सांगितलं नाही तर तुम्ही करा. तर ते खूप सुंदर प्रकारे त्यांनी ती मेथड त्यांनी आम्हाला एक्सप्लेन केली आणि खूप सुंदर झालं. त्यामुळे अजिबात कुठेही काही बोर झालं नाही. म्हणून मी फिनॉमिनल एज्युकेशनल जर्नी वापरला हा शब्द. आणि दुसरं म्हणजे आपल्या व्ही आर मोर मध्ये एक एवढा मोठा बॉन्ड आहे ना की प्रत्येक मुलगी प्रत्येक बाई ना प्रत्येकाशी म्हणजे ओळख नसून सुद्धा अशा कनेक्टेड आहे. आणि हे सगळं जातं श्रेय आपल्या रिस्पेक्टेड विकास सर आणि रिस्पेक्टेड प्रिया मॅमला. आणि त्यानंतर हा बॉन्ड जो बनवून ठेवलेला आहे ह्या सगळ्यांना एकत्र करायचं काम हे सगळे लीडर्स करतायत. आणि मोस्टली आपल्या मानसी पत्त्याने मॅम म्हणजे मी आज त्यांना गॉड मदर म्हणते पण ती पदवी त्यांची एकदम परफेक्ट आहे. कारण त्यांना नुसतं बघितलं जरी इन्स्पिरेशन आपल्याला मिळतं. आणि एलडीपीने तर ऑसम ऑसम आणि ऑसम एक्सपिरियन्स झाला. सो थँक्यू सो मच वी आर मोर कंपनी की मला हा प्लॅटफॉर्म एवढा सुंदर भाग्यशाली प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल. आणि थँक्यू सो 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 मच मानसी मॅम. थँक्यू उषा मॅम. खूप छान असा फीडबॅक होता तुमचा. आणि इथून भविष्यात सगळ्यांकडून खूप छान काम होईल. आणि बॉन्ड तर राहणारच कारण व्ही आर मोरची जादूच वेगळी आहे. खूप जण म्हणतात चेन सिस्टम आहे, मार्केटिंग आहे, पण आपल्या इथे जी काम करण्याची पद्धत आहे ती खूप वेगळ्या पद्धतीने आहे. आणि इथे प्रत्येकाची स्वप्न कशी पूर्ण होतील याच्यावरती फोकस केला जातो. सो थँक्यू सो मच. येस मॅम. नेक्स्ट अनम्यूट करा स्मिता साळसकर मॅम. येस मॅम. ज्यांना पण फीडबॅक द्यायचे असतील सगळ्यांनी हँड रेज करून ठेवा. स्मिता मॅम अनम्यूट करा. हॅलो. येस मॅम. हॅलो. आवाज येतोय ना मॅडम? हो येतो. ओके. कालचा एलडीपी माझा फर्स्ट होता. याच्या आधी मी जॉईन झाली तेव्हापासून आधी 2 एलडीपी झाले होते. पण तेव्हा मला जमलं नव्हतं यायला कारण एक एलडीपी एकदम लगेच होता मी जॉईन झाल्यावर तेव्हा मी नाही आली आणि सेकंड एलडीपीला माझ्या मुलाची एक्झाम होती म्हणून मला यायला जमलं नव्हतं. पण हा एलडीपी मी ठरवलंच होतं का मी जाणार आणि माझ्या टीम मधून पण खूप जणांना मी रिक्वेस्ट केली चला चला पण कोणीही आलं नाही. पण मी ठरवलेलं का मला जायचंच आहे. आणि मी खूप म्हणजे अमेझिंग हा जे सोहळा होता तो एकदम अविस्मरणीय आहे. एकदमच अमेझिंगच होतं. त्याच्यात मला सरांचं जे कौतुक आपल्या इंडियामध्ये कुठेही कोण कौतुक करत नाही. सर बोलले का कोणच आपलं कौतुक करत नाही. इंडियामध्ये हा प्रॉब्लेम आहे समोरच्यांचं आपण कौतुक करत नाही. तर मला तो एक लक्षात एवढं राहून गेलाय का आता कोणीही भेटलं तर पहिले त्याचं कौतुक करायचं आहे. लीडर्सचं कौतुक करायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपलं जे आपल्याला बोलायचं ते बोलायचं आहे. जसं एसपी आणि ते स्पिन वगैरे सर बोलले ते. पण सगळ्यात आधी कौतुक हा आपल्याला सगळ्यांचं भले व्हीआर मध्ये असो नसो आणि आपल्या लाईफ मध्ये तो असो नसो पण त्याचं समोर आलेल्या व्यक्तीचं पहिले कौतुक करायचं आणि मगच त्याच्याशी बोलायला घ्यायचं. हे आपल्याला एक आता रिझन राहणार आहे की व्हीआर मध्ये जे पण आहे त्यांनी पहिले म्हणजे
समोरच्या व्यक्तीचं कौतुकच केलं पाहिजे आणि ते आपल्याला आता करायचं आहे पुढे. मी तेच ठरवलेलं आहे आणि तेच मला एकदम लक्षात राहिलेलं हे आहे. आणि थँक्यू मृणाली मॅडम आणि जान्हवी मॅडम ज्यांनी मला ह्याच्यामध्ये आणलं आणि ते नाही नाही करून मी काल ते स्टेज बोलली, मला सरांनी उठवलं. ऍक्च्युली बोलण्यासाठी उठायची हिंमत होत नव्हती, पण डायरेक्ट सरांनीच उठवलं आणि ते पण मिस्टरांबरोबर उठवलं. तो आनंद वेगळा होता आणि बोलायला संधी पण मिळाली तिथे, ते पण म्हणजे खूप अमेझिंग होतं. आणि विकास सर, प्रिया मॅडम, मानसी मॅम सगळ्यांना एक्स्ट्रीमली म्हणजे एकदम मनापासून थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि व्ही आर मोर मध्ये आली, खूप वर्ष झाले जॉब करते, 22-23 वर्ष झाली मी जॉब करते आणि एकाच कंपनीमध्ये आहे. आणि आता मला म्हणजे काहीतरी वेगळं करायचं होतं, तर ती संधी मला आता व्ही.आर मोरने दिली आहे. म्हणून थँक्यू सो मच. आणि आपले बासू सरांना पण खूप अमेझिंग होते ते आणि त्यांचं नेक्स्ट LDP अटेंड करायला आवडेल, खूपच आवडेल. थँक्यू मॅडम. येस मॅम, मोठी टीम घेऊन तुम्हाला तो अटेंड करायचा आहे जो जेव्हा नेक्स्ट LDP लागणार आहे. हो हो, आणि नक्की जसं नक्की आरती मॅम नक्की. म्हणाल्या, कदाचित तुमच्या सगळ्यांकडून जो रिस्पॉन्स येतोय फार लवकरच आपल्याला पुन्हा LDP लावावा लागेल असं वाटतंय. आणि बरोबर. छान मस्त काम करायचंय आणि याच कॉन्फिडन्सने पुढे जायचंय. ओके. येस मॅम, नक्की. प्रतीक्षा लोखंडे मॅमना अनम्यूट करा. येस प्रतीक्षा मॅम, अनम्यूट करा तिथून. नमस्कार. नमस्कार मॅम. माझा हा तिसरा LDP होता, पण मी पहिल्या LDP मध्ये मला खूप भीती वाटायची बोलायला. म्हणजे सर जे प्रश्न विचारायचे ना उठवून उभं राहायला, ते पण बोलायला मला भीती वाटायची सगळ्यांसमोर एका प्रश्नाचं उत्तर द्यायला. आणि काल आहे ना सर, मी दुसऱ्या लाईनीत बसलेली आणि अचानक सर समोर आले आणि मलाच पहिलं विचारलं की तू कशाला LDP मध्ये आली. तर मला काय सुचलंच नाही, पण तेव्हा थोडस म्हणजे त्यांचा ओरा आहे ना, म्हणजे खूप असं भीती नाही वाटली काल. खूप छान होते सर आणि प्रॅक्टिकली म्हणजे सगळं अक्षरशः सर आपल्याबरोबर खाली सुद्धा बसत होते जमिनीवर आणि अशा ऍक्टिव्हिटीज घेत होते. आणि समोर येऊन मी विचार करत म्हणजे असं मन करत होती की जाऊन बोलायचं, समोर जाऊन बोलायचं, पण हिंमत होत नव्हती. आणि काल म्हणजे सर नंतर खरं तर ते सर चान्स देत होते, म्हणजे सगळ्यांना बोलतं करत होते. आणि असं म्हणजे हे झालं की नाही, आता ही वेळ जर गेली ना तर परत मी उभी नाही राहू शकणार. आणि मानसी मॅडम मला सारख्या सांगत होत्या की नाही बोलायचं, म्हणजे हिंमत देत होत्या त्या. मग मी तेव्हा हिंमत केली आणि पुढे जाऊन 2 शब्द बोलली. मला म्हणजे रडली, मी सगळ्यांनी बघितलं असेल, खूप रडली आणि मोकळी होऊन आली खरं तर घरी. म्हणजे खूप छान वाटलं असं. आणि बासू सरांचे LDP खरंच सारखे व्हायला पाहिजे. आणि माईकवर बोलणं म्हणजे माझ्यासाठी, मी 45 वर्ष झालेत मला, पण मी कधीच माईकवर बोलली नव्हती, हातात माईक घेतलाच नव्हता. आणि काल पहिल्यांदा माईक घेऊन मी बोलली, मला खूप छान वाटलं. म्हणजे थँक्यू व्ही.आर मोर, थँक्यू मानसी मॅडम, थँक्यू सगळ्यांना. खूप मजा आली, खूप छान एन्जॉय पण केला सगळ्यांनी. आणि म्हणजे शिकायला खूप भेटलं की लोकांशी कसं बोलायचं, कुठे चुकत होतो आपण. आणि मी सरांना पहिला प्रश्न तेच विचारलेला की मला जॉईनिंग म्हणजे मी जेव्हा डेमो देते तेव्हा लोक हो म्हणत नाही, म्हणजे तर ते पण काल क्लिअर झालं की आपण खूप बोलतो लोकांसमोर. तर शॉर्ट मध्ये कसं बर्गर सांगितलं सरांनी, शॉर्ट मध्ये कसं बोलायचं, कसं सांगायचं. आणि म्हणजे पुढच्याकडून सगळं काढून घ्यायचं आपण, त्यांच्याकडून सगळं पहिलं आणि नंतर मग आपलं प्रोडक्ट माहिती द्यायची. तर कालचा खूप छान होता LDP. तर सगळ्यांना एन्जॉय केला सगळ्यांनी. थँक्यू मानसी मॅडम, थँक्यू व्ही.आर मोर, थँक्यू माननीय विकास सर, प्रिया मॅडम. येस. सो हा कॉन्फिडन्स आता जो काल मिळालाय आणि जे तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितले, मला खूप 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 पैसे कमवायचे, तर ते कमवायचेच आहेत आपल्याला आणि त्याच्यासाठी आपल्याला फुल ऑन काम करायचंय. आणि त्यासाठी जी भीती होती ती तुमची काल गेलेली आहे. सो आता खूप सुंदर पद्धतीने स्वतः प्रेझेंट व्हायचंय आणि स्वतः बोलायचंय. आणि
काल थोड्या वेळासाठी माईक घेतलात, पण स्वतःला एवढं छान तयार करा ना की तुम्ही सलग त्या माईकवर छान पद्धतीने बोलू शकाल. ओके. मला असं नेहमी वाटायचं की हे तुमच्यासारखं मी माईकवर कधी बोलीन समोर जाऊन, एवढ्या म्हणजे माझ्यात हिंमतच नाही की 4 लोकांसमोर. आणि काल एवढी 140 लोक होती त्यांच्यासमोर मी बोलली ना, तर म्हणजे खरंच VR मोर नसतं तर हे शक्य झालं नसतं. मी कधीच कुठे बोलू शकली नसते असं. तर हे VR मोर मध्ये आल्यामुळे मला ही संधी मिळाली आणि खूप छान वाटतं मला. सो ह्या संधीचं आता पुढे जाऊन खूप मस्त असं सोनं हो करायचंय हो, आपल्याला. नक्की मॅडम, नक्की. थँक्यू सो मच प्रतीक्षा मॅम. थँक्यू थँक्यू. मॅम स्नेहा तांबोळी मॅमला करा. ज्यांचे फीडबॅक झाले त्यांनी हँड बिलो करा, म्हणजे मॅमना फास्ट. येस स्नेहा मॅम, अनम्यूट करून बघा. स्नेहा मॅम, अनम्यूट करून बघा आणि कॅमेरा पण ऑन ठेवा. मे बी नेटवर्क इश्यू आहे का मॅमचे मॅम? असेल. नेक्स्ट कोणाला तरी करा. वैशाली गावड मॅमना करा. येस वैशाली मॅम, अनम्यूट करा. हॅलो, येतो आवाज मॅम? येस येस येस. मॅम. हा, मी वैशाली गावड विरार इथून आहे. अगोदर तर मी माधुरी मॅमला थँक्यू बोलेन. त्या मला बोललेल्या की एकदा तरी LDP ला या, एकदा तरी LDP ला या. मी 15 दिवस अगोदरच ठरवलेलं की LDP ला जायचंच, काही असो जायचंच. पण तिथे येऊन खूप छान वाटलं मॅम. आणि असं म्हणजे अनुभव आला की कसं काम करायचं, कसं लोकांसमोर जाऊन बोलायचं. हे आता मी उद्यापासूनच स्टार्ट करेन. आणि मानसी मॅम, आरती मॅम आणि विभूते मॅम यांना थँक्यू. आणि विकास सरांना, प्रिया मॅमला थँक्यू की आमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म त्यांनी आणला आहे. ते थँक्यू सो मच. थँक्यू वैशाली मॅम. येस मॅम. स्नेहा मॅम बोलताय तुम्ही? मॅम हितांशा गावड मॅमना अनम्यूट करा. येस मॅम, अनम्यूट करा हितांशा मॅम. हॅलो, येतो मॅम आवाज? येस येस. 2 दिवस आपला जो LDP झाला ते ग्रेट ट्रेनर बासू माळी सर यांचा खरंच खूप भारी LDP होता. माझा हा फर्स्ट LDP आहे, पण मला पहिल्यापासून म्हणजे जेव्हा LDP लागला तेव्हा मला असं वाटत होतं जायला, पण थोडं घरातला प्रॉब्लेम असल्यामुळे होऊ नाही चाललेलं. पण मला आमच्या एकता मॅडम यांनी कन्व्हिन्स केलं की मॅडम LDP अटेंड करा, तुम्ही खूप छान काम करतायत तर खूप पुढे जाणार, LDP तुम्ही अटेंड करत जा. तर म्हटलं ठीक आहे. पण LDP हा अटेंड केला, पण आता असं वाटते की प्रत्येक LDP ला आपण जाऊ. एवढं म्हणजे 2 दिवस एवढं मजा वाटली की म्हणजे घरची पण आठवण आली नाही. आणि आमच्या लीडर पण नव्हत्या तिथे, म्हणजे एकता मॅडम पण नव्हत्या आणि आमच्या अपलाईन पण नव्हत्या. पण असं आम्हाला एकटेपणा असं जाणवलं नाही, कारण की मानसी मॅडम, आरती मॅडम, सायली मॅडम आणि साक्षी लाड मॅडम, सुषमा लाड मॅडम यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आपल्याला बासुमाळी सरांकडनं एवढं शिकायला मिळालं की म्हणजे काही सांगू नाही शकत. असं भरपूर म्हणजे आता कॉन्फिडन्स आलाय काम करण्यामध्ये. जो व्हाय होता आपला तो त्यांनी क्लिअर केलेला आहे. त्यातूनच आपल्याला म्हणजे कस्टमरला कधी कन्व्हिन्स करायचं नाही, कस्टमरशी कसं बोलायचं हे बर्गर सिस्टम मधून आपल्याला शिकवून दिलेलं आहे प्रॅक्टिकली. त्याच्यामधून खूप काही शिकायला मिळालं आणि असंच आम्हाला शिकायला मिळेल तर आम्ही प्रत्येक LDP मी अटेंड करेल असं मला असं वाटते. आणि खूप 2 दिवस म्हणजे आपल्या विकास सर आणि प्रिया मॅडमनी ही जी संधी आपल्याला आणून दिली ते पण शून्यातून म्हणजे आपल्याला तो ट्रेनिंग आपल्याला मिळते, तर खरंच खूप भारी होतं. तर त्यांचे पण मी खूप खूप धन्यवाद सांगते. थँक्यू मॅम.
थँक्यू सो मच हितांशा मॅम. आणि इथून पुढे आता ऑलरेडी काम करत होतात पण अजून कॉन्फिडन्सने काम करायचं आणि आपल्या अचिव्हमेंट फास्ट मिळवायचे आणि त्याचसोबत नेक्स्ट टाइमला कशी आपली जास्तीत जास्त टीम LDP ला येईल याच्यावरती हो मॅम. फोकस करायचंय हो मॅम. जेणेकरून त्यांनाही या गोष्टी आणि हे शिक्षण मिळालं तर ते खूप छान पद्धतीने काम करतील. येस नक्की नक्की. मानसी मॅम, येस भाग्यश्री मॅमना अनम्यूट करते कारण त्यांच्याकडे नेटवर्क नसतं आणि त्यांना रात्री बाहेर यायला लागतं. करा. येस भाग्यश्री मॅम, अनम्यूट करा. बोल. हॅलो, माझं नाव हॅलो. भाग्यश्री. येस. कालचा LDP खरंच खूप छान होता. म्हणजे असं जे आपल्याला बोलायचं आहे तेच काय बोलायचं काय नाही तेच समजत नव्हतं की कसं समजवायचं समोरच्या माणसाला. पण ते काल बासुमाळी सरांनी खूप छान पद्धतीने सांगितलं आणि थोडक्यातच बोलायचं पण जे पाहिजे आहे तेच त्यांना बोलून म्हणजे बोलायचं असं जे द्यायचंय तेच द्यायचं असं. बाकी तर आणि ज्यांनी हा प्लॅटफॉर्म आमच्या समोर आणला त्या आरती मॅमचं खरंच खूप धन्यवाद. कारण त्यांच्यामुळेच मी आज बोलू शकते एवढं सगळ्यांसमोर. आणि मान्य विकास गोपाळ सर, प्रियाकड मॅडम, मानसी मॅम ह्यांना सगळ्यांना खूप धन्यवाद. कारण प्रत्येक वेळेला आपल्याला म्हणजे आम्हाला सपोर्ट करत असतात, सांगत असतात की असं नाही असं हे करायचंय, करता आलं पाहिजे आणि ते करायचा तर प्रयत्न चालूच आहे कालपासूनच. आणि 2 ID पण आलेत. ते महत्वाचं आहे. सो येस म्हणजे कालच्या दिवसातच 2 आयडिया आलेले आहेत म्हणजे काम जोरात सुरू झालंय. सो हे असंच हो. सुरू ठेवायचंय आणि रोजच्या रोज काम कसं होईल म्हणजे फक्त ऑफरवर काम नव्हतं रोजच्या रोज आपलं काम कसं होईल आणि आपण कसं छान पद्धतीने बाहेर मार्केटमध्ये रिप्रेझेंट करू स्वतःला याच्यावर आता फोकस करायचंय. ज्या गोष्टी आपल्या चुकत होत्या त्या आपल्याला LDP मधून कळल्यात सो त्याच्यावरती प्रत्येकाने काम करायचं आणि चेंजेस स्वतःमध्ये आणायचे. ओके, तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये गेल्यावर लगेच आठवलं पाहिजे की येस आपण स्पिन केला का, आपण SP केला का, ओके आपल्याला कुठला बर्गर कुठे वापरायचा आहे. आणि सरांनी जे छोटे छोटे बर्गर सांगितलेत सो तितकंच बोलायचंय आणि कमी वेळामध्ये उत्कृष्ट काम करायचंय. ओके, थँक्यू सो मच भाग्यश्री मॅम. स्नेहा मॅम तुम्ही अनम्यूट झालायत मला वाटतं, बोला. येस येस मॅडम, आवाज येतोय माझा? येस. कालच्या LDP बद्दल बोलायचं तर जबरदस्त असा होता मॅडम. आणि मी 4 तासाचा प्रवास करून मी लवकरच निघाले, 5:30लाच मी निघाले. पण पूर्ण प्रवासामध्ये अगदी LDP डोक्यामध्ये बसलेला होता म्हणजे तो विचार करत होते मी. आणि प्लस आरती मॅडमच्या टीम मधून आम्हाला छानपैकी बर्गर सर्व करण्याची संधी मिळाली. खूप छान मस्त वाटलं. शॉर्ट अँड स्वीट मध्ये कसं तुम्ही बर्गर सर्व करू शकता ते. आणि आता या एवढ्या सगळ्या जणी होत्या, 120 जणी 140 जणी ज्या होत्या त्यांचं नातं आपलं काहीच नव्हतं पण त्या रडत होते तेव्हा अगदी आमच्या सगळे रडत होते. ते आम्हाला पण खूप रडायला येत होतं. खूप छान वाटलं. टीमला माझ्या सांगितले म्हणजे माझ्या सगळ्या ज्या पार्टनर आहेत त्या बिझनेस पार्टनर आपल्या आहेत त्या बऱ्याच जणी बोलल्या का आपण नेक्स्ट टाइम कुठे असेल तिथे जाऊयात म्हणून. अगदी नाशिकला, पुण्याला, कुठे लोणावळ्याला जिथे असेल तिथे आपण जायचंय म्हणून. तर नक्कीच मी पुन्हा प्रयत्न करेन येण्याचा. खूप छान एक्सपिरियन्स होता म्हणजे विसरू शकत नाही. न भूतो न भविष्यती काय माहिती पुन्हा. याच्या आधी एवढे कार्यक्रम बघितले पण असा कार्यक्रम कधीच बघितला नव्हता मॅडम. खूप कॉन्फिडन्स आलेला आहे. येस, थँक्यू स्नेहा मॅम. आणि आता हे आपल्याला सत्यात उतरवायचंय. ओके, सो जो काल आपण एक्सपिरियन्स घेतला आणि जिथे म्हणजे मला असं वाटतं की खूप शंका तुमच्या सगळ्यांच्या दूर झालेल्या आहेत, सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळालेली आहेत. सो आय डोंट थिंक की तुम्हाला आता हे प्रश्न पडतील की वेळ नाहीये, नवरा पैसे देत नाही किंवा काय, किंवा नवरा करायला देत नाही. सगळ्यांवर काय उत्तर द्यायचे ते तुम्हाला सगळ्यांना खूप छान पद्धतीने माहित आहेत. सो येस थँक्यू सो मॅडम, मच स्नेहा मॅम. थँक्यू सो मच मॅडम. येस मॅम, समीक्षा वारिक मॅम ना अनम्यूट करा. समीक्षा मॅम अनम्यूट करा. हॅलो हॅलो एव्हरीवन. मॅडम मी समीक्षा सुनील वारिक. हॅलो मॅडम, येस ऐकायला मॅम. येतं का? हो हो, बोला बोला. जो कालचा सर मॅडम LDP जो झालाय बासू सर, आपले ग्रेट लीडर आहे, जे ग्रेट ट्रेनर मोटिवेशनल सरचे बासू माळी, त्यांचा जो LDP झाला तो इतका अप्रतिम होता ना, तो आज मनामधून विसरायलाच होत नाही. 2 दिवस झाले ना, कसं गेले ते पण कळलं नाही. आणि त्याने जे शिकवलं शॉर्टमध्ये, व्हाय आपला कसा क्लिअर करायचा, समोरच्या कस्टमरला थोडक्यामध्ये आपण कसं कन्व्हिन्स करायचं,
एसपी आणि स्पिन वापर आपण कसं बोलायचं थोडक्यामध्ये आणि आपलं जॉईनिंग क्लोजिंग कसं आणायचं. परत त्याचबरोबर जेवढ्या लीडर होते सर होते ते कशा आपल्या सर्वांची काळजी घेत होते हे त्यामधून खूप छान प्रकारे कळलं. आणि जो आपल्याला आपल्या विकास गोपाळ सर प्रिया मॅडम यांनी जो आपल्याला हा प्लॅटफॉर्म जो ओपन करून दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. तसंच मानसी पत्त्याने मॅडम मानसी परब मॅडम म्हणजे तुमचे खूप आभारी आहे. आणि इथे ना असं बरेच इमोशन्स पाहिले ज्यांना कोणाला इथे करण्याची जे मनात आहे जे करायची इच्छा आहे ते करायला भेटत नव्हते. ते हे प्लॅटफॉर्म असं आहे ना जे कोणाला जे ज्या गोष्टी पाहिजे ते इथे आपल्याला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. ज्या स्वप्नात पाहिल्या आहेत ना ते इथे पूर्ण होण्याची संधी खूप लवकरात मिळणार आहे. ज्यांना वेळ होणार आहे ते इथे लवकरात लवकर कम्प्लीट करायचं त्यांना खूप संधी लवकरात मिळणार आहे. आणि मॅडम इथे जे आपल्याला सरांनी म्हणजे खूप ऍक्टिव्हिटीज करून एवढं समजवलं ना त्याच्यामुळे जी मनामध्ये भीती होते ना समोरच्याला जाऊन कसं बोलायचं मी सरांना म्हटलं सर मला बोलताना खूप भीती वाटते. सर बोलले ती भीती तुझी इथून जायपर्यंत निघून जाणार. मी तर बोलताना मी सर अडखळते बोलते हा मला कळलं. प्रत्येकाचे प्रॉब्लेम सरांनी ऍक्टिव्हिटीज करून सॉल्व्ह केले. आजपर्यंत मी कधी माईक घेतला नव्हता हातामध्ये ते तिथे 140 लोकांसमोर माईक घेतला. मॅनचं मॅडम तुम्ही पण म्हटलं या कोणाला बोलायचं तर या बोलायला हे करा. म्हणजे असं तुम्ही पण मोटिवेशन केलं सरांनी पण म्हणजे प्रत्येकाला उठवत होते. मग जाऊ का नको म्हणजे चुकलं तर चुकलं सर कसं बिंदास बोलते या चुका करा. चुका केला तर तुम्ही शिकाल त्यातून. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स जो आलाय ना म्हणजे बोलताना आलं तर खूप मी घाबरायचे एकदमच. आवाज कधी कधी फोडत नव्हता काय बोलत ते पण कळत नव्हतं. इथे गेल्यावर खूप एकदम फ्रीली झाली आता. म्हणजे खूप कॉन्फिडन्स पण आला बरं. आणि माझं काम आता जरा चांगलं कळलं जोरामध्ये. आणि थँक्यू टू ऑल सर्व टीमला वगैरे आणि सर्वांना. आणि सर्वांनी असं एलडीपी अटेंड करा. एलडीपी काय म्हणतात ना ते माहित नव्हतं. मॅडम सांगायचे आमच्या टीमच्या लीडर सांग एलडीपी अटेंड करा. तर का करावं हे तिथे गेल्यावरच कळतं मॅडम. आणि खूप आनंद आहे हॅपी आहे खूप. थँक्यू मॅडम. येस येस थँक्यू समीक्षा मॅम. आरती मॅम कविता धुरी मॅम ना अनम्यूट करा. येस कविता मॅम अनम्यूट करा. वा एक मिनिट. आवाज येतोय? हो येत. हो. सगळं ब्लँक झाली. खूप ठरवलं होतं की असं असं बोलायचंय पण थोडं नेटवर्क इश्यू आहे वाटतं मॅम. आवाज कट होतोय. कविता मॅम आवाज कट होतोय. येतच नाहीये म्हणजे. थोडस नेटवर्क मध्ये या. आवाज येतोय सगळ्यांना? नाही मॅम. नाही, शीतल मिस्त्री मॅडम म्हणतायत आवाज येतोय. मला नाही येतोय. मला पण नाही येते. मे बी नेटवर्क इश्यू असेल. બધા लोकांना येतोय. ओके चला मॅम देऊन टाका फीडबॅक. येतोय ते ऐकतील. ज्यांना येतोय त्यांनी फीडबॅक झाला की सांगा आम्हाला. नो व्हॉइस नाही येते मॅम. पण बाकीच्यांना येतोय ना. येत आहे आता संचिता मॅम नाही येते.
आय थिंक त्यांचा फीडबॅक मला झालाय. खूप छान फीडबॅक दिलाय, पण ऍक्च्युली मलाच ऐकू नाही आला. पण सगळे लिहित आहेत की खूप छान फीडबॅक दिला. तर कोणी शॉर्ट मध्ये सांगेल का? अर्चना सातपुते मॅम ना अनम्यूट करा. प्लीज अर्चना मॅम अनम्यूट करा. हा. एक 2-3 फीडबॅक आपण घेऊ. टाइम लिमिट, आपला टाइम येतोय संपला. आवाज मॅडम माझा? येस मॅम, येस मॅम, बोला मॅम. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप छान वाटतंय मॅडम परत आज तुम्हाला सगळ्यांना बघून. आणि असं वाटतच नाहीये की एलडीपी मध्ये नाही होत आपण. आणि असं वाटत होतं ना काल की अजिबात संपू नये. आणि घरी आल्यावर रात्री झोपेत पण एलडीपी दिसत होता. बासुमाळी सर, तुम्ही सगळेजण. आणि मला म्हणजे एक मस्त फीडबॅक म्हणजे असा आहे की आज मानसी पटियानी मॅडम आज स्वतः एवढ्या ग्रेट लीडर आहेत ना की म्हणजे त्या दिवशी रूम मध्ये की ही लोक आपली म्हणजे असं नाही वाटलं की एक फॅमिली आहे. आणि तुम्ही प्रत्येक रूम मध्ये जाऊन विचारत होता सगळं व्यवस्थित आहे ना, सगळ्यांना सगळ्या रूम व्यवस्थित भेटल्या आहेत ना. ते खूप भारी वाटलं. आणि प्रत्येक आमच्या टीम मधला आहे की तुमच्या टीम मधला आहे असं कोणीच नव्हतं. आणि सगळेजण आपली होती. आणि पहिल्या दिवशी जे सरांनी रडवलंय ना त्याच्याने डोकं रिकामं झालं की डोक्यातल्या ज्या शंका आहेत त्या रडण्यावाटे डोळ्यावाटे सगळ्या बाहेर निघून गेल्या. आणि खूप भारी वाटलं म्हणजे त्या छोट्या बर्गर मध्ये. आणि शिकण्यामध्ये सरांनी जे बासुमाळी सरांनी एक तर ग्रेट मोटिवेशन केलं आहे. आणि असं वाटतं की आता कधी आपण हे सगळं आपल्या टीमला आणि आपल्या टीमला हाताशी घेऊन कसं सांगावं आणि कसं किती सांगावं असं झालं आहे. की आज टीम मधनं पण फोन आले होते. पण आज मला जर असं कालचा हेडेक झालं, डोकं दुखत होतं म्हणून जरा असं फोन हे होतं. पण मॅडम ग्रेट आहात, तुम्ही आहात, बासुमाळी सर आहेत, आपले विकास सर, प्रिया मॅडम एकदम भारी. आणि मला मेन थँक्यू तर आपले सगळे, तुम्हाला तर बोलायचंच आहे. आणि आपल्या मृणालिनी मॅडम खूप आवडल्या मला. आपल्या खूप म्हणजे तुम्ही सगळे सगळे ग्रेट आहात मॅडम. काय बोलू, शब्द अपुरे आहेत कालच्या 2 दिवसाच्या एलडीपी साठी मॅडम. आणि असं वाटतंय की मी इतके दिवस का नाही केलं, मला घरातल्या प्रॉब्लेम्समुळे नव्हतं जमत. आणि राजनंदिनी मॅडमनी पण किती वेळा सांगितलं होतं मॅडम तुम्ही करा, तुम्हाला खूप शिकायला मिळालं. आणि खरंच खूप शिकायला मिळालं मॅडम. असं वाटतं की आणि खरं सांगू मला आतापर्यंत मी एवढ्या लोकांसमोर कधी बोलली नव्हती. पण ह्या 2 दिवसात मी स्वतःहून उभी राहून मी बोलत होते तिथे. आणि तेवढा कॉन्फिडन्स सरांमुळे आला त्या दिवशी. आणि माझे अप्लायन्स पण खूप माझ्या मागे लागले होते की तुम्ही करा. आणि सरांनी जे सांगितलं आहे ते आता पूर्ण डोक्यात फिट्ट बसवलेलं आहे. आणि ते सरांचे शब्द आठवतात की एसपी करायचं आहे आणि शॉर्ट आणि स्वीट मध्ये समोरच्याला व्यक्तीला कन्व्हिन्स करायचं आहे. आणि त्याला जे हवं आहे ते त्याच्याजवळ आहेत आणि तेच द्यायचा प्रयत्न करायचा आहे. येस, त्याला येस. फक्त त्याच्यावर हे करायचं. थँक्यू थँक्यू मानसी मॅडम. छान छान थँक्यू. फीडबॅक. आणि येस संगीता मॅम, अर्चना मॅम, आता इथून पुढे आपल्याला जबरदस्त करायचंय. जे नाही झालंय ते येस आता मॅडम. इथून पुढे नक्कीच होणार आहे तुमच्याकडून. आणि थँक्यू आणि सो मी आतापर्यंत कल्याणच्या बाहेर कधी एवढ्या लांब आली नव्हती मॅडम. काल मी पहिल्यांदा एवढ्या लांब आली. येतानाचा प्रवास 3 तासाचा प्रवास परत. आणि खूप छान तो अनुभव पण वेगळा आहे. आणि ह्या बुरके मॅडम म्हणजे मॅडम पण आपल्या धुरी मॅडम पण दीपाली धुरी मॅडम पण माझ्या बरोबरच होत्या काल टिटवाळ्याला जाताना. पण त्या पण त्यांचा इश्यू पण बाजूला ठेवून बरोबर होत्या. त्यांचा पाय दुखत होता तरी त्या आल्या होत्या मॅडम टिटवाळ्यावरनं. येस, येस. ऍक्च्युली त्यांचाच तो फीडबॅक होता पण मला ऐकू नाही आला. मी तुम्हाला तेच म्हटलं नाही की आणि त्यांनी फीडबॅक दिला. पण खूप छान फीडबॅक प्रत्येकाने दिला खरंच खूप त्यांनी. मेहनत केली. जसं स्नेहा मॅम पेणवरून आल्या होत्या आणि लोणावळ्यावरून टीम आली होती. सो बघा तुम्ही, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की जो मेहनत करतो आणि जो स्वतःच्या शिकण्यावरती खर्च करतो आणि समजून घेतो गोष्टी, तो नक्कीच पुढे जातो. आणि ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही त्याचा यूज करायचा आहे. म्हणजे जसं मी सुरुवातीला एलडीपी सुरू होण्याच्या आधीच सांगितलं, वही लिहिली आहे ती वरती ठेवलात तर काही होणार नाहीये. त्या वहीमध्ये जे लिहिलंय, जिथे कुठे अडकाल, जिथे कुठे थांबाल, जिथे कुठे तुम्हाला असं वाटेल तेव्हा तुम्ही ती वही ओपन करायची आणि त्या गोष्टी वाचायच्या आणि पुन्हा स्वतःला मोटिवेट करायचं आणि कामात येस करायचे. थँक्यू सो मच. येस. थँक्यू मॅडम. मनसे मॅम, प्राजक्ता किने मॅम ना करते कारण त्यांचा थोडा मुलगा रडतोय, तर त्याबद्दल मला द्यायचं आहे. ओके, द्या. एक मिनिट. ऍक्च्युली आपला प्राजक्ता मॅम अनम्यूट करा. आणि बरेच रेज आहेत पण टाइम संपत आलाय. हॅलो एव्हरीवन, मी प्राजक्ता शैलेश किणी आरती मॅमच्या टीम मधून आहे. Yes, ma'am. शनिवार रविवारचा एलडीपी खूप खूप जबरदस्त होता.
माझा हा पहिलाच LDP होता. मॅडमना मी आरती मॅमना सांगितलं सुद्धा की मला शनिवारच्या आदल्या रात्री खूप पित्ताचे चट्टे निघाले होते आणि असं वाटलं की आज LDP आता मला जाता येणारच नाही. पण मी जो वासुमाळी सरांनी सांगितलं की प्रॉब्लेम जर आपण घेऊन बसलो तर प्रॉब्लेम जास्त वाढतो. पण मी तो प्रॉब्लेम बाजूला ठेवून LDP ला आले. जर LDP ला आले नसते आणि घरी बसले असते तर खरंच खूप काहीतरी मिस केलं असतं असं वाटलं. आणि वासुमाळी सरांना तर खूप आवाज एक्सप्लेन येत केलं नाही. प्रत्येक गोष्टी. सेल्स आणि मार्केटिंग मधला आपला डिफरन्स त्यांनी समजून घेतला. शिवाय त्यांनी सांगितलं की प्रॉब्लेमला कवटाळून बसलं तर प्रॉब्लेम वाढत जातो, तर सोल्युशनच्या मागे धावा आणि सोल्युशन कडे लक्ष द्या. हे खूप छान मला त्यांचं ही गोष्ट आवडली. शिवाय कस्टमरला हँडल करताना 12-12-12 ची कन्सेप्ट त्यांनी खूप खूप छान पद्धतीने सांगितली. खूप छान त्यांचा LDP खूप आवडला. माझा फर्स्ट होता. आता नेक्स्ट टाइम जेव्हा येता माझ्या टीमला सोबत घेऊन येण्याचा प्रयत्न करीन. खूप छान पद्धतीने सरांनी सांगितलं आणि असं वाटलं LDP ला असताना की कोणी नवीन आहे असं वाटलंच नाही. जसे कोणी आपलेच नातेवाईक किंवा आपलेच घरातले लोक आहेत असं खूप वाटलं. खूप छान वाटलं LDP ला. थँक्यू मानसी मॅम, थँक्यू आरती मॅम आणि थँक्यू वी आर मोर. थँक्यू प्राजक्ता मॅम. खूप छान फीडबॅक होता तुमचा. थँक्यू सो मच. येस मॅम. मॅम, मनीषा चव्हाण मॅम ना अनम्यूट करा. येस मनीषा मॅम अनम्यूट करा. येस मॅम. हॅलो एव्हरीवन. छान वाटतंय सगळ्यांना भेटून. थँक्यू मानसी मॅम. खरोखर आम्हाला एकटं बिलकुल वाटलं नाही तुमच्यामुळे. येस, एवढं स्वीट आहात तुम्ही. खरोखर सगळं फक्त ऐकलं होतं. मी फर्स्ट टाइम तुम्हाला भेटली. येस, थँक्यू मॅम. आणि खरोखर थँक्यू आमच्या लिडर्सला, जयश्री मॅडम, विमल मॅडम, राजश्री मॅडम. त्यांनी खरोखर फोर्स केला आणि जा म्हणून सांगितलं. मी काल काहीच बोलू शकले नाही कारण मी भावनिक झाली होती खूप. म्हणजे फर्स्ट टाइम अटेंड केला आणि खरोखर शॉकिंग होतं हे सगळं म्हणजे माझ्यासाठी. आणि बासू सरांचं तर काय सांगायचं. त्याने शाब्दिकरित्या तर नाहीच, प्रॅक्टिकली सर्व पटवून दिलं आम्हाला. अगदी स्वतःवर विश्वास कसा ठेवायचा, पुढे कसं जायचं, हे सगळं मेंदूमध्ये उतरवलंय. आणि अजून वायमध्ये किती ताकद असते हे पण कळाले. तो क्लिअर तर झालाच झाला, पण त्यांचं किती ताकद असते हे सुद्धा सांगितलं त्यांनी. आणि खरोखर थँक्यू व्हेरी मच सरांना की त्यांनी हा प्लॅटफॉर्म दिला, उपलब्ध करून दिला, नाही तर स्वप्न पूर्ण करायला पण शिकवलं. खूप जण मी असे पाहिले की म्हणजे ते कितीतरी त्यांना प्रॉब्लेम्स आहे आणि त्या प्रॉब्लेम्स मधून ते इतके वर आलेत. त्यांचे प्रॉब्लेम्स बघितले, असं वाटलं की आपण तर त्यासमोर काहीच नाहीये. तो आता त्याचा सगळ्याचा वापर करून खूप छान आणि जबरदस्त असं काम आपलं झालं पाहिजे. आणि जसं सरांनी सांगितलं की ज्याला जे हवं ते आपल्याला द्यायचं आहे. आपल्याला प्रोडक्ट 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 न करता ज्याला जे गोष्ट हवी आहे ती कशी ओळखायची याची पूर्ण सिस्टीम सरांनी सांगितले. सो त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीकडे बघणार आहात तेव्हा तुम्हाला सक्सेस 100% सगळ्यांना मिळणार आहे. सो थँक्यू सो मच मनीषा मॅम फीडबॅक थँक्यू साठी. मॅडम. मॅम जयश्री देशमुख मॅम ना अनम्यूट करा. येस जयश्री मॅम अनम्यूट करा. हॅलो, नमस्कार. नमस्कार. बोलू? येस येस. हा, तुम्हाला सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. मला वैशाली देसाई आणि सुरेश देसाई यांच्याबरोबर मी आले. ऍक्च्युली मला एक मिनिट. स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी. तर मी तिथे आल्यानंतर सगळ्यांच्या कथा व्यथा ऐकल्या आणि डोळ्यातून पाणी यायला लागलं. खरंच म्हणजे प्रत्येक स्त्री ही आपल्या संसारासाठी किती झगडते आणि तिला यशस्वी व्हायचं असतं आणि तिला तिची पण स्वप्न पूर्ण करायची असतात. जी घरात राहते, नोकरी करणारी आणि घरात राहणारी, दोन्ही स्त्रियांचे वेगवेगळे व्यथा असतात. एकमेकींना समजून घेतलं तर आपण आपला मार्ग सुकर करू शकतो. माझंही तसंच झालं.
आणि आपल्यावर जे लहानपणापासून संस्कार होतात, म्हणजे प्रत्येकाची स्वप्न लहानपणापासून असतात की मला असं व्हायचंय, मला तसं व्हायचंय. पण लग्नाच्या आधी आई वडिलांचं बंधन असतं आणि लग्न झाल्यानंतर सासरच्यांचं असतं. आणि नंतर मग ज्या काही सांसारिक अडचणी येतात लग्न झाल्यानंतर, आपण अनमॅच्युअर्ड असतो, मॅच्युरिटी नसते, पण ज्या येतात त्याच्यामुळे आपण घरातच अडकले जातो आणि मग मुलं होतात, मुलांच्या ह्याच्यात अडकतो. मुलांचं करिअर, मुलांचं सासू सासरे नणंद जे काय असेल ते, ह्याच्यातून जर ती बाई नोकरी करत असेल तर ती ऑटोमॅटिक बाहेर पडते, पण जर ती घरातली असेल तर ती घरातच अडकते. आणि असं करता करता वर्ष संपून जातात आणि जेव्हा सगळी पाखरं उलटतात तेव्हा ती एकटी राहते आणि ते एकटे पण तिला पोकळी निर्माण होते आणि मग तेव्हा तिला वाटतं की आपलं कोणीच नाही आणि ते सगळे उडायला लागतात ना. मग तिचं काम झालेलं असतं. मग तिने काय करायचं, तेव्हा हे वी आर मोर माझ्या आयुष्यात आलं. ऍक्च्युली मला घरातले कोणी म्हणत नाही की तू काय कर, तुला काही कमी पडणार नाही, तुझा पैशाची कमतरता. पण माझं ते जे आतमधली रुखरुख आहे ना, की आपण पैसे कमवले नाही, ती रुखरुख. ऍक्च्युली माझ्या दोन्ही मुली सीए आहेत. माझी नणंद, मी जॉईंट फॅमिलीत आहे, काही ऑफिसर आहेत. पण ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये मी घर घडवलं, मी कुटुंब घडवलं. आय एम ए होम मेकर आणि मला तसं रिस्पेक्ट आहे पण आहे घरामध्ये. पण तरी सुद्धा माझी ती खंत होती की मी काहीतरी करावं आणि पैसा मिळावा. आणि दुसरं म्हणजे वी आर मोरचे हे जे प्रोडक्ट आहे मी 2 वर्षापूर्वीच वापरायला लागले. वैशाली दाभोळकर ती मला अप्रोच झाली आणि तिच्याकडनं मी घेतलं. मला पायाचं दुखणं सुरू झालं, पाय माझे दुखत होते आणि पॅड्स आपले घेतले आणि मी 2 वर्षापासून ते घेतले आणि मला त्याचा अनुभव छान आला आणि म्हणून मी मग मला ही वैशाली देसाई अप्रोच झाली आणि मी तिच्या टीम मध्ये आले आणि मग ठरवलं की हा जो स्त्रियांचा नाजूक प्रश्न आहे, जे महिन्याला पिरियड्स येतात किंवा पुढे गर्भधारणा होणं, हे जे स्त्रीच्या प्रवासातून जाते ते कुणी नाही समजू शकणार, ती स्त्रीच जाणू शकते या सगळ्या. की हे सगळं करून ती 5 दिवस जे पिरियडचे त्यावेळेस तर अवेलेबिलिटी होती आमच्या, असं ना असलं ते पॅडबेड नव्हतंच आमच्या काळामध्ये, त्यावेळेस फडकी बिडकी होती. आता पॅड्स आलेत आणि हे पॅड्स मुंबईच्या क्लायमेटमध्ये ते किती कम्फर्ट झोन देतात. कारण मुंबईमध्ये आता जी उन्हाळा सुरू झाला, हिवाळा, बाई जेव्हा बाहेर पडते तेव्हा त्या 5 दिवसामध्ये तिला किती त्रास होतो, घाण वाटतं, ते तिचं तिलाच माहिती. आणि म्हणून माझा उद्देश हाच की ह्याच्यात उतरण्याचा, की आपण हे सगळ्यांना समजावून सांगूया की तुम्ही हे पॅड्स वापरा, हे फुल कॉटन आहे, त्यांनी काही त्रास होत नाही. आणि मी स्वतः वापरते लायनर. आज मी 60 आहे पण मी स्वतः ते 2 वर्षापासून लायनर वापरते आणि मला खूप छान वाटतंय. आणि आपण काहीतरी करावं आणि पैसा कुणाला नकोय. किती जरी मुलं शिकलेली असली तरी मुलांपुढे हात पसरायला आपल्याला आवडत नाही, आपली पण डिग्निटी असते, कळलं की नाही. हा, तर म्हणून मला असं वाटतं की आपणही याच्यात काहीतरी करावं. आणि वैशाली माझ्यापेक्षा लहान आहे, ती माझी लीडर आहे, पण मी तिला जॉईन झाले आणि ते मी दोघांनी माझी खूप काळजी घेतली आणि मला आणि टचवूड म्हणजे आम्ही आलो ना, आम्हाला इतकी स्मूथली आलो ना आम्ही पार्ल्यावरून वसईला. आम्हाला एसी बस मिळाली, आम्ही चेंज करत करत आलो पण कुठेही आम्हाला त्रास झाला नाही. कारण ती पण अशी कुठे भराच्या बाहेर पडली नाही. मी तरी सगळीकडे फिरते आणि मी तशी बोल्ड आहे, त्यामुळे ती पण अशी तिचा नवरा तिकडे इन्स्ट्रक्शन देत होता आणि तसं. आणि मला रूट माहित होते पण मी तिच्यावर होते, कॉन्फिडन्स असतो ना एकमेकांना. पण आम्हाला सगळ्या गोष्टी सद्गुरु कृपेने खूप छान झाल्या. आम्ही व्यवस्थित आलो, वेळेत पोहोचलो आणि काल सगळं ते वासू सरांची मेहनत आहे आणि तुम्ही सगळ्याजणी सर नॉन स्टॉप जे लाईव्ह ठेवत होते. खरंच म्हणजे पहिल्यांदा मला वाटतं ते जरा नाटकी वाटलं, पण नंतर हा माणूस किती मेहनत घेतोय, किती बडबडतोय, हे बोलणं सुद्धा तोंडाला फेस येईपर्यंत हे अप्रिशिएट करण्यासारखं आहे, पूर्ण एनर्जी घेऊन. आणि मला म्हणून मी आता तुमच्याकडे व्यक्त का झाले की ऍक्च्युली मला सुद्धा ह्या गोष्टी केल्या. मी घरात आहे, मी एवढे कष्ट घरातलेच करते, बाहेर पडून पैसा मिळवला नाही, कळलं. मी अशी देत राहिले पण मनी माझ्या हातात नव्हता, कळलं ना. आता मला सुद्धा माझ्या हातात मनी हवा आहे. येस येस आणि मॅम. म्हणून खूप मला आता we are छान more. तुमच्याकडून काम होईल. आणि रिक्वेस्ट आली आहे की तुमचा हा शॉर्ट अँड छान असा व्हिडिओ फीडबॅक मिळाला तर खूप बरं होईल, असं रिक्वेस्ट आली आहे इथे. आता मी चॅटबॉक्स हो. मध्ये बघितली. सो तुम्ही जी छान चारोळी म्हटली आणि तुम्ही थोडीशी जी महिलांबद्दलची खंत आणि इतकं इन्कम असताना म्हणजे असताना पण आपल्या स्वतःचं इन्कम का कमवलं पाहिजे आणि का असलं पाहिजे याचा एक छान मस्त तुम्ही फीडबॅक बनवून द्यावा. थँक्यू सो मच. खूप छान फीडबॅक होता तुमचा. सो मॅम अजून खूप हँड रेज आहेत. प्रिया मॅम काय करायचं?
कारण बराच उशीर झालाय. प्रिया मॅम, अर्चना बेलवणकर मॅम ना अनम्यूट करा. येस अर्चना मॅम, अनम्यूट करा. शॉर्ट मध्ये झालं तर होईल, 2-4 तरी घेता येतील आपल्याला पटापट. ओके ओके, सगळ्यांनी हॅलो, थोडं फास्ट द्या. हा, माझा आवाज येतोय का? येस येस. हा, नमस्कार सगळ्यांना. परत कालचे ते सगळे चेहरे बघून खूप बरं वाटतंय ऍक्च्युली. माझं म्हणजे मी आता महिनाभरापासूनच हे सगळं सुरू केलं. मी दीड वर्षापासून युजर आहे. स्वतःसाठी आणि मुलीसाठी पॅड आणि हे सगळं वापरते. दीपाली पावसकर मॅमच्या अंडर मी आहे. त्या खूप माझ्या म्हणजे मागेच लागलेल्या की तू पण इथे सुरू कर, ठाण्यामध्ये इतके जास्त हे नाही आहे तर सुरू कर. पण मला ह्यातला काही अनुभव नसल्यामुळे मी म्हणजे तिला नाहीच म्हणत होते. माझी ऍक्च्युली पुतणीच आहे ती. पण तिचा मी लास्ट टाइम हे बघितलं की ती इतक्या ह्याच्यातून की घरातून पण तिला फॅमिली सपोर्ट नाहीये, मोबाईलची रेंज नाहीये, त्यातून पण इतक्या अचिव्हमेंट्स ती करते. तर आपल्याला तर इथे सगळंच आहे, का नाही करायचं असा एक विचार आला. म्हणून मी महिन्याभरापासून ह्यात आता सुरुवात केली डिस्ट्रीब्युटरचं हे. मग ते एक आठवडाभरापासून तिने मला सांगितलं की एलडीपी आहे, जवळच आहे तुझ्या आणि तू जॉईन कर, अटेंड कर. पण एलडीपी म्हणजे काय असतो आणि काय तिथे जाऊन करायचं आहे हे काहीच माहिती नसल्यामुळे मी नाही नाही असंच म्हणत होते. आणि मी एकटी कसं जाणार, तू आलीस तर मी जाईन तुझ्या बरोबर येईन असं सांगितलेलं. पण तिला आता सध्याच लखपतीच्या ह्याच्यामध्ये तिला यायचं होतं, तेव्हा लगेच तिला येता येणार नव्हतं 8 दिवसात. मग तू जा एकटी, काय नाही तिथे सगळे तुला म्हणजे असं नाही जाणीव करून देणार की तू एकटीच आली आहेस किंवा कोण तुझ्या ओळखीचं नाही, असं नाही होणार. पण तरी स्टेला जायचं एकटीनेच एका वेगळ्या क्राऊडमध्ये, कोणीच नाहीये सोबत आपल्या, हे मला थोडंसं म्हणजे भीतीच वाटत होती ऍक्च्युली. पण इच्छा तिथे मार्ग म्हणतात ना, तसं काहीसं झालं. मग मी ऍक्च्युली फ्रँचायझीमध्ये पण ठाण्याच्या सांगूनच असं रिपर्चेस केलेलं की माझं ऐन वेळेला कॅन्सल झालं तरी चालेल काय म्हणून. पण त्यांनी सांगितलं इट्स ओके, जर तसं काय असेल तर 2 दिवसापूर्वी सांगा म्हणून. पण ठीक आहे, मी तयार झाले. मग आदल्या दिवशी मला मृणालिनी मॅम यांचा प्रत्यक्ष कॉल आला. त्यांनी सांगितलं की ठाण्यातून आणखी एक जण आहेत, वैशाली चव्हाण मॅम, त्या पण येणार आहेत एलडीपीला आणि त्या तुम्हाला पिकअप करतील. पण त्यांनी पण मला इतकं छान म्हणजे जाताना पिकअप केलं, येताना घरापर्यंत सोडलं. आणि तिथे गेल्यावर पण मला मधुरा मेस्त्री मॅम इतक्या म्हणजे छान म्हणजे भेटल्या की जणू आम्ही अगदी खूप आधीपासूनच्याच मैत्रिणी असल्यासारखं. त्यांनी स्वतःचा ब्लेझर पण एक्स्ट्रा त्यांच्याकडे होता, तो पण मला दिला. म्हणजे असं मला सगळ्यांचेच हे बघून की असं नाही वाटलं की कुठेतरी मी वेगळ्याच ठिकाणी आली आणि एकटीच आहे, असं कुणाच्या ह्याच्यातून मला जाणीव झाली नाही. आणि बाकी मानसी मॅम, मृणालिनी मॅम, ह्या लोकांना मी रोजच्या मीटिंगमध्ये ऑनलाईन बघतच होते. त्यांना प्रत्यक्ष बघितल्यावर एक सेलिब्रिटीना बघितल्यासारखा एक फील आला. आणि त्यात भरिल्यावर परत सर पण आले शेवटी. ते मी हे केल्यासारखं मेसेज टाकलेला चेरी ऑन द टॉप, तसं म्हणजे भारी वाटलं एकदम. सक्सेसफुल लोकांना बघितल्यावर थोडं आपण स्वतः मोटिवेट होतो ना, असं ते झालं. आता मी माझ्याकडून तरी होईल तेवढं 100% देईन आणि काम करेन. आणि थँक्यू सगळ्यांना, सर्वांना, व्ही आर मोल फॅमिलीला थँक्यू, माननीय विकास सर, प्रिया मॅम, मानसी मॅम, मृणालिनी मॅम, दीपिका मॅम, सर्वांना थँक्यू व्हेरी मच. थँक्यू अर्चना मॅम. आणि खरंच म्हणजे मी तुम्हाला जेव्हा मी भेटली होती तेव्हा पण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपलं हो ऑफिस ठाण्याला आहे, पण आपला ठाणा कव्हर नाहीये. सो तुमच्या हो मार्फत तो ठाणा कव्हर होईल हो 100%. सो खूप छान हो पद्धतीने काम सुरू करा. हो नक्कीच. पण मला येस, आधी माझा व्हाय क्लिअर नव्हता की मी हे का करतेय. फक्त दीपिका आता मॅम मला क्लिअर. फोर्स करतायत आणि म्हणून मी करते, एवढंच माझं होतं. पण कालच्या एलडीपी मध्ये मी समाजातला एक असा घटक पण बघितला ज्यांना खरंच ह्या बिझनेसची गरज आहे. अशा लोकांपर्यंत मी, थोड्या तरी लोकांपर्यंत मी पोहोचले ना, तरी माझं म्हणजे एक माझ्या आयुष्य सार्थकी लागेल असं मला वाटतं. एक्झॅक्टली. येस मॅम. सो अशा लोकांपर्यंतच आपल्याला पोचायचं. आपलं मिशन आहे की खरोखर जे जे सर म्हणाले की ज्याला जी गरज आहे ते आपल्याला द्यायचं आहे आणि त्यासाठी हो आपल्याला लोकांपर्यंत बरोबर. नक्कीच पोचायचंय. हो थँक्यू हो सो मच. हो थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्स. येस मॅम. सुलक्षणा मॅम ना अनम्यूट करा.
सुलक्षणा येस सुलक्षणा मॅम अनम्यूट करा. सुलक्षणा मॅम अनम्यूट करा. हा, बोला. नमस्कार मानसी मॅडम. येते मॅडम आवाज? हो येतो. खूप छान वाटलं. पहिल्यांदाच मी बोलली नाहीये पण नेक्स्ट LDP ला माझं नक्कीच असणार बोलेन, कारण मला खूप वाईट वाटलं मी बोलली नाही. तुम्ही सगळ्यांनी सांगितलं बोलायचं खूप आहे, पण नाही जमलं तेव्हा बोलायला. नेक्स्ट टाइम मी नक्कीच बोलणार मॅडम. येस मॅम. ठीक आहे, तुमचा डाऊट आतापासून क्लिअर मी झाला. सुरुवात केली आजपासून. तर येस जे शिकले ते मी आजपासूनच. हो खूप छान. मला प्राजक्ता मॅडम जसं मी जॉईन झाली तेव्हापासून मॅडम मला सांगत होत्या की तुम्ही LDP जॉईन करा. पण LDP म्हणून मी प्राजक्ता मॅडमला विचारायची की काय असतं LDP म्हणून. तर नाही, तुम्ही LDP जॉईन करा, तुम्हाला खूप छान अनुभव येईल. पण मी म्हणायची हा करेन करेन. पण मला मिस्टर पण म्हणाले की बघ ना, तू LDP जॉईन कर, तुझ्यामुळे तुला जर जमतच नाहीये डेमो करायला तर तू हे खरंच करायला पाहिजे. तर मग आता मला चान्स आला तर मग मी म्हटलं करूया, आणि केलं तर ते बाकी सरांचंच मला LDP मिळाला आणि खूप छान वाटलं. आणि खूप तुम्ही लोकांनी फोर्स केला पण मला तेव्हा हिंमत नाही झालीये, पण मी आता करणार आहे. पण घरी येईपर्यंत मला असं वाटत होतं की मी खूप चुकी केली आहे की न बोलली, की ती मी बोलायला पाहिजे होती. आणि असं खूप राहून गेलंय मनात की आता मी नेक्स्ट LDP ला नक्की सगळं बोलून टाकणार आहे. नाही नाही, आता तुम्ही तिथून जो कॉन्फिडन्स खूप घेऊन छान आलाय, ठीक आहे, वाटलं तुम्ही मॅडम. काल तिथे हे नाही बर्गर बोलला. कसं करायचं. हा, आणि मी आज आज प्रयत्न केला मॅडम. आज ऑन द स्पॉट जॉईनिंग पण आणली मी एक 1 to 1 करून. आणि बर्गर व्हेरी सर्व कसं करायचं हे थोडक्यात मला आता समजलेलंच आहे. म्हणजे मला प्रॅक्टिकली जे केलं ते लवकर समजलं असं मला म्हणायचं. म्हणजे छान सरांनी जे ट्रेनिंग दाखवली त्याच्यामध्ये खूप काही कळालं. येस येस. सो जरी तुम्ही काल नाही बोललात तर त्याचा रिग्रेट ठेवू नका. पण तुम्ही आजपासून कामाला थँक्यू सुरुवात मानसी केली मॅडम. आणि कदाचित पुढच्या LDP ला तुम्ही अँकरिंग करायलाच जाल पण डायरेक्ट. मला खूप असं म्हणजे तर असं तुम्हाला एक थोडं थोडं मनामध्ये बोलायचं की हो, नसेल, तुम्ही एकदम जास्त बोला डायरेक्ट. मग काय मी सोडणारच नाहीये. ओके ओके, हा, तेच करणार आहे. माझी येस डाऊन लाईनला मी फोर्स करू, आता तुम्ही बोला की मला नाही जमत आहे, तुम्ही बोला ना. तर त्यामुळे नाही, तुम्ही बोला पहिलं. पण नाही जमलं आणि खरंच नेक्स्ट टाइम माझी जास्तीत जास्त टीम घेऊन यायचा प्रयत्न करेन. आणि आता याच्या पुढे माझ्याकडनं तरी LDP मिस होणार नाही, कारण माझ्या मिस्टरांनी पण मला असं सांगितलेलं आहे, जर तू असं पुढे LDP जॉईन केलंस आणि त्याच्यामुळे तुझे बदल झाले तर ते चांगलं होणार आहे. येस. LDP थँक्यू होईल. सो मच, थँक्यू सो मच थँक्यू सुलक्षणा मॅम. मानसी मॅडम, प्राजक्ता मॅडम, साक्षी मॅडम, आणि ज्या प्लॅटफॉर्मवर मला आणलंय माझ्या लिडर रसिका मॅडम, त्यांना पण खूप खूप थँक्स. येस, थँक्यू सुलक्षणा मॅम. येस मॅम, सानिका मॅम ना अनम्यूट करा. देवरुखकर मॅम ना. हा, सानिका देवरुखकर. येस सानिका मॅम, तिकडून अनम्यूट करा. नमस्कार मॅडम, मी सानिका देवरुखकर बोरेलीमधून आहे. कालचा माझा दुसरा LDP होता. तर मानसी मॅडमनी सांगितलं की तुम्ही LDP अटेंड करा, तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. खरंच काल तिथे आल्यानंतर खूप काही शिकायला मिळालं मला. नवीन नवीन मैत्रिणी भेटल्या. असं तिथे असं वाटलं नाही मला की कोणीतरी आपलं नवीन आहे, नवीन जागेमध्ये आपण गेलेलो आहे. खूप छान असं माहिती मिळाली. बर्गर कसा तयार करतात, स्वीट आणि मस्त असं तसं सरांनी सांगितलं तसं. खूप काही लोकांचे प्रश्न असतील समोर, त्यांना कसे हँडल करायचे ते समजलं. आणि मला पण असं म्हणजे सगळ्या लोकांची खूप भीती वाटायची. तर काल मी सगळ्यांना म्हणजे ऐकलं की प्रत्येक जण डेअरिंग करून उठून सगळ्यांच्या समोर बोलत होतं. पण मला पण असं वाटतं की चला आपणही डेअरिंग करावी आणि आपणही काहीतरी बोलावं. पण खूप काही बोलायचं होतं, पण नाही जमलं. म्हणजे असं बोलायची हिंमत केली मी, पण असं मनातून असं एवढं दाटून आलं ना मला की नाहीच जमलं बोलायला. पण नेक्स्ट टाइम मी नक्की बोलायचा प्रयत्न करेन. आणि खरंच विकास सर आणि प्रिया मॅडम आणि मानसी मॅडम नाही यासाठी मी थँक्यू बोलणार आहे, आणि सगळ्या टीमला थँक्यू. थँक्यू सानिका मॅम.
येस मॅम. एक मनाली धनंजय बुरके आहेत ना, त्यांना अनम्यूट करा आणि आपण आता एंड करूया असं मला वाटतं. खूप लॉंग चालली आहे मीटिंग. एक शेवटचं घ्यायचं का हे? येस. येस मॅम, अनम्यूट करा. येस, बोला. ते आवाज कमी करते. मी मनाली बुरके जोगेश्वरी इथून आहे. कालचा फर्स्ट एलडीपी होता, पण मी येण्यासाठी अक्षरशः फिजिकली प्रॉब्लेममुळे नाही म्हणत होते, पण मग असं वाटायला लागलं मला मी न आली असते तर मोठी चूक केली असती. जे मी कालच्या 2 दिवसात अनुभवलं ते एवढं भारी होतं की मला असं आजही वाटतंय की मी अजूनही तिथेच आहे आणि असं वाटतं मला सारखं सारखं ते कोणीतरी घेऊन जावं तिथे. मला यावंसंच वाटत नाही. मी दिवसभरात असे नुसता फक्त व्हिडिओज बघते आहे. मला राहावंसच वाटत नाही व्हिडिओ बघितल्याशिवाय. 2 दिवसापूर्वी असं वाटत होतं मी जाऊ शकणार नाही. गुरुवारी तर अक्षरशः मला डॉक्टर घरी आणून मिस्टरांनी डॉक्टर घरी आणला. तेव्हा पण मी विचार केला नाही मला कॅन्सल करावा लागणार आहे आता. पण मी जिद्द सोडली नव्हती आणि कालच्या एलडीपीतल्या पहिली सुरुवातच जी सरांनी दिली की तुमच्या प्रॉब्लेमवरच तुम्हाला सोल्युशन काढायचं हेच वाक्य माझ्या मनात बसलं आणि मी 2 दिवस त्याच वाक्यामुळेच पूर्ण बसू शकले आणि मी सगळं करू शकले असंच मला वाटतंय आता. आणि मला 2 दिवसात असं वाटलंच नाही मी कुठेतरी माझ्या ह्याच्यात नाहीये. मी एकटीच गेली इथून असं वाटलंच नाही. जे सगळ्यांनी मला जी काय हेल्प केली किंवा मी वागले तिथे जी काय ते मला असं वाटलं की माझे घरचेच आहेत सगळे. कोणी मला परक असं नाहीच आहे की मी यांना ओळखलंच नाही, कधी कधी भेटलेच नाही असं मला वाटलंच नाही. आणि तुम्ही श्रद्धा मॅडमना तर भरपूर मिस केलं, पण बाकीच्यांमुळे थोडंसं विसरले सुद्धा. मी हेही बोलेन की त्यांना मी विसरले सुद्धा. त्या म्हणतील की मला विसरून गेली, पण मी विसरले खरं थोडा वेळ त्यांना. पण मला खूप मजा वाटली आणि मी आयुष्यात अक्षरशः माझं जे दुखणं होतं ते 2 दिवस खूप इग्नोर केलं आणि जे केलं मी असं वाटतं आता मी पूर्ण फील्डवर बाहेर पळायचा प्रयत्न करणार. याच्या आधी मी फक्त ऑन फील्ड करत नव्हते कधी, ऑफ फील्डच सगळं चालू होतं आणि सिरियसनेस नव्हतं की आपला प्रॉब्लेम आहे, मला नाही जमणार हेच होतं. प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह थिंकिंगच होती माझी, पॉझिटिव्ह थिंकिंग घेतच नव्हते मी. त्यामुळे आता मला एक कालच्या ह्याच्याने ते एक माझ्यात खूप फरक पडला की मी प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह थिंकिंगने सुरुवात करणार आणि करणार मी. ज्या टीमला पण मी तेच सांगेन की मी गेले खूप मी मिस केलं असतं जर नाही गेले असते, पण तुम्ही न जाता खूप मिस केलंय आणि त्यांना या गोष्टीची मी थोडं का बरं होईना माझ्या परीने समजावण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांनाही आता मी देव करेन. येस. आणि तुमची तब्येत कशी आहे आज? तुमची तब्येत कशी आहे? व्यवस्थित आहे? तुम्ही काल काल तुम्हाला जे वाटत होतं ते तुम्हाला आज वाटलं का? नाही निघतानाच मला बोलत नाही निगेटिव्ह विचार करू नको, तुला उद्या बरं वाटणार आणि बरं वाटतंय खरंच. वाटतंय ना? अजिबात मला असं वाटत नाहीये त्रास की मला 2 दिवसाचा काही वाटलं. एरवी मी 1 दिवस जरी कुठे बाहेर गेले तरी मी 2 दिवस उठत नाही वर. मला आज अजिबात वाटत. ही विहारमोरची ताकद आहे आणि ही ताकद तुम्ही स्वतःसोबत ठेवायची आहे आणि खूप छान पद्धतीने काम करायचंय आणि मनातून या गोष्टी काढून टाकायचं की मला त्रास होईल किंवा मी फिजिकली नाही करू शकत आहे. आणि विहार मोर मधूनच तुमचा फिजिकल प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होणार आहे लवकरच. आणि मला एकच सांगायचंय मॅडम सगळ्यांना की आपल्याला विकास सरांनी प्लॅटफॉर्म व्हीआर मोरचा तर दिलाय, पण हे एलडीपी करणं का गरजेचं आहे मला तर आता कळलं आणि जाऊन एक्सपिरियन्स घ्यावा त्या गोष्टीचा. आणि बासू सरांचं असेल तर अजिबात सोडू नये, कारण का त्यांच्या प्रॅक्टिकलमुळे तर अक्षरशः डोक्यात जे नाही जाणार आहे तेही जाते. त्यांच्या प्रॅक्टिकल अक्षरशः जी गोष्ट नाही कळणार आपल्याला असं वाटतं तिथं पूर्ण अक्षरशः डोक्यात घुसलीच आहे. सर तर सांगतात मला आता कुठे असेल तिथे चल जाऊया मुंबईत पुन्हा. म्हणतात कोल्हापूर असेल तर जाऊया का, म्हटलं नाही बाबा. येस थँक्यू सो मच. थँक्यू. येस. सो काही लोक राहिले आहेत पण वाईट वाटून घेऊ नका. आणि काय करायचं आरती मॅम? नाही मला मॅमचं म्हणायचंय की खरंच बघा म्हणजे त्यांची एवढी फिजिकल कंडिशन त्यांना चालता सुद्धा व्यवस्थित येत नाही तरी सुद्धा त्या एवढा वरती जिना चढून त्यांचे मिस्टर हाताला हात धरून असे वरती घेऊन जात होते, खाली येत होते, जेव्हा जेव्हा ब्रेक तेव्हा वरती खालती कंटिन्यू केलं. आणि मला खूप म्हणजे मी
पटकन गेली ना त्यांच्याकडे भेटायला, कारण मला ते त्यांना बघूनच खूप रडायला, म्हणजे मला भारी वाटत होतं. असं नाही की कमी आहे, पण त्यांच्यामध्ये एवढं ते पोटेन्शियल आणि इतक्या त्या स्ट्रॉंगली, आणि त्यांचे मिस्टर एवढे सपोर्टिव्ह, सो ते बघूनच असं अक्षरशः म्हणजे बघूनच मला असं डोळ्यातून अश्रू म्हणजे बोलतात ना ते येत होते, आनंदाचे म्हणा, की किती छान प्रकारे सगळं मॅनेज करतायत. खूप भारी वाटलं. म्हणजे इन्स्पिरेशन आहात मॅम तुम्ही सगळ्यांसाठी, की नॉर्मल सगळ्यांचं व्यवस्थित असताना सुद्धा काही लोक नाही बाहेर पडत किंवा काम करत नाहीत, पण तुम्ही इतकं सगळं असताना सुद्धा एवढं LDP ला येऊन एवढा घाट घातला आणि खूप छान प्रकारे सगळं तिकडे मस्त केलं. खूप भारी. मस्त. मानसी मॅम, मला वाटतं आता ना मीटिंग आपण एंड करूया, खूप जास्त लेट झालंय. प्रिया मॅमना विचारूया की उद्या परत घ्यायची का जे राहिले त्यांची, नाहीतर मग आपण हे करू. काय तेच म्हणता? प्रिया मॅम. पावणे 11 झालेत ना. मॅम नाही आहेत वाटतं. ओके, सो थँक्यू सो मच सगळ्यांनी इतका वेळ दिला, आणि ज्यांचे फीडबॅक राहिलेत तर आपण पुन्हा तुमचे फीडबॅक नक्कीच घेऊ. आणि थँक्यू सो मच एवढ्या सगळ्यांनी इतका छान वेळ दिला. आणि मला असं वाटतं या LDPच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे सगळ्या डाऊट्स क्लिअर झाले असतील, आणि खूप छान पद्धतीने आता तुमच्या सगळ्यांचं काम होणार आहे, आणि आपल्याला VR मोरला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवायचं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला जे जे प्रश्न पडणार होते त्याची उत्तरं तुम्हाला मिळालेत. सो नेक्स्ट टाइम जेव्हा पण LDP लागेल, आणि ऑलरेडी नाशिक, कोल्हापूर, पुणे अशा वेगवेगळ्या लोकेशनला LDP होणार आहे, सो तुमची त्या त्या लोकेशनला जी पण टीम असेल त्यांना तुम्ही तिथे पाठवा. कारण एकदा तिथपर्यंत नेणं आणि तिथे जाण्यासाठी पाठी लागणं हे करावंच लागतं. कारण या गोष्टीचं महत्व आता तुम्हाला कळलंय, पण तुम्ही तिथे येण्यासाठी सुद्धा आम्हाला तुमच्या मागे लागावं लागलं. तसंच तुम्हाला तुमच्या टीम्सला थोडं समजावून सांगावं लागेल. पण जेव्हा नेक्स्ट LDP लागेल तेव्हा प्रत्येकाने आपला जास्तीत जास्त काउंट आणायचा आहे, आणि जेव्हा तुम्ही तुमचा काउंट आणणार आहेत आणि ते लोक स्वतःहून या गोष्टी शिकणार आहेत, तेव्हा तुमच्या ग्रोथमध्ये सुद्धा खूप मोठा फरक पडणार आहे. त्यामुळे थँक्यू सो मच सगळ्यांनी जे शेवटपर्यंत वेळ दिला. आणि लव्ह यू VR मोर, लव्ह यू ऑल. चलो बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट ऑल ऑफ यू.